കർത്താവ് വീണ്ടും നമുക്ക് ഒരു നല്ല അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने आज फिर से हमको एक और अच्छा अवसर दिया है. ഇത് നമ്മുടെ വചന പഠനത്തിന് വേണ്ടി നമുക്ക് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 12-ാം അധ്യായം 26-ാം വാക്യം. आज हम लोग हमारा वचन का अभ्यास के लिए यूहन्ना का सुसमाचार उसका 12 अध्याय उसका 26 हम पढ़ेंगे. यदि कोई मेरी सेवा करे तो मेरे पीछे हो ले, और जहाँ मैं हूँ वहाँ मेरा सेवक भी होगा. यदि कोई मेरी सेवा करे तो मेरा पिता उसका आदर करेगा. കർത്താവിനെ എങ്ങനെ നമുക്ക് ശുശ്രൂഷിക്കാൻ കഴിയും? प्रभु को हम कैसे हम सेवा कर सकते हैं? നമുക്ക് എല്ലാവർക്കും കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കാൻ കഴിയുമോ? क्या हम लोग सब लोग प्रभु का सेवा कर सकते हैं क्या? കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിനുവേണ്ടി വിളിച്ച് വേർതിരിച്ച ദൈവദാസന്മാർക്ക് മാത്രമാണോ, അതോ വിശ്വാസികൾക്കും കർത്താവിനെ സേവിക്കാനും ശുശ്രൂഷിക്കാനും കഴിയുമോ? प्रभु को सेवा करना मतलब क्या सिर्फ बुलाए हुए लोग जो ऊंचा पदवी में पहुंचा है वो लोग पास्टर बन चुके हैं, अधिकारी बन चुके हैं, मंडली के अधिकारी लोग हैं, प्राचीन लोग हैं, क्या वो लोग ही प्रभु का सेवा कर सकते हैं या साधारण विश्वासी लोग भी प्रभु का सेवा कर सकते हैं? साधारण सब कर सकते हैं. അപ്പം നമ്മളെല്ലാവരും മധ്യാകാശത്തിലേക്ക് പോകുന്നത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? हम लोग सब लोग मध्य आकाश में क्यों जाएंगे? നമ്മൾ എങ്ങനെ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിച്ചു എന്നതിന്റെ പരിശോധനയും കൂടാണ്. क्योंकि वो मध्य आकाश में वहां पर वास्तव में क्या होने वाला है, हम लोग दुनिया में जीते समय में किस रीति से विश्वासी बनकर प्रभु का हमने कैसा सेवा किया या उसका गवाही के लिए कैसा खड़ा रहा, उसका लेखा है और उसके हिसाब से प्रतिफल दिया जाएगा. ഒരു നല്ല രീതിയിൽ പരീക്ഷ എഴുതിയ ഒരു വിദ്യാർത്ഥിക്ക് വളരെ ശുഭപ്രതീക്ഷയുടെ റിസൾട്ടിന് വേണ്ടി കാത്തിരിക്കാം എന്നതുപോലെയാണ് ഒരു വിശ്വാസി രക്ഷിക്കപ്പെട്ട അന്ന് മുതൽ എഴുത്തു പരീക്ഷ. जैसे एक अच्छा विद्यार्थी जो पढ़ा लिखने वाला एक विद्यार्थी है, परीक्षा हो जाने के बाद उसके जीवन में हमेशा इस बात का खुशी रहता है कि जिस दिन ओपन डे रहेगा, रिजल्ट का दिन रहेगा तो मैं पास हो जाऊंगा, क्योंकि वो उतना खुशी से परीक्षा में उतना खुशी के साथ वो जीने वाला, जैसा एक पढ़ने वाला एक विद्यार्थी है, उसी रीति से एक विश्वासी जब से उसका नया जन्म हो जाता है, नया जन्म के बाद से वो एक परीक्षा को लिखते जा रहा है प्रभु का आगमन के दिन तक. അപ്പോൾ ആ ഒരു ദിവസത്തേക്ക് നമുക്കൊരു മുന്നൊരുക്കം നമുക്ക് ആവശ്യമാണ്. तो वो दिन जब प्रभु आएगा और हमें ले जाएगा करके उस दिन के लिए हमें आज से ही पहले से ही एक तैयारी होना जरूरी है. കർത്താവിന്റെ പരസ്യ ശുശ്രൂഷ വേളയിൽ इसलिए प्रभु ने जब सबके सामने जब उन्होंने सेवा किया लोगों के सामने, ലൂക്കോസ് സുവിശേഷം 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ लूका का सुसमाचार 8 का 1 से 3 जब हम पढ़ते हैं, इसके बाद वो नगर नगर और गांव गांव प्रचार करता हुआ और परमेश्वर के राज्य का सुसमाचार सुनाता हुआ फिरने लगा. और वे 12 उसके साथ थे, और कुछ रिया भी थी जो दुष्टात्माओं से और बीमारी से छुड़ाई हुई थी. और वे ये है मरियम जो मगदली कहलाती थी, जिसमें से 7 दुष्टात्माएं निकाली थी, और हेरोदस के भंडारी पूजा की पत्नी यूहन्ना और सुनन्ना और बहुत सी अन्य स्त्रियां, ये अपनी संपत्ति से उसकी सेवा करती थी. നമുക്ക് കർത്താവ് ഒരു വലിയ ശുശ്രൂഷ ചെയ്യാണ്. देखो प्रभु स्वयं ही एक बहुत बड़ा सेवा कर रहा है. ഗ്രാമം തോറും സഞ്ചരിച്ച് ദൈവരാജ്യം പ്രസംഗിക്കുകയാണ്. गांव गांव में जाकर वो क्या कर रहा है, परमेश्वर का राज्य निकट है बोलकर इस प्रकार का आने वाला राज्य का प्रचार का सुसमाचार कर रहा है. കർത്താവ് ശിഷ്യന്മാരുമുണ്ട്. प्रभु के साथ उनके 12 चेले भी है. അങ്ങനെ ഒരു വലിയ ശുശ്രൂഷ നടക്കുമ്പോൾ तो इस रीति से एक बड़ा सेवा ऑलरेडी चलते रहते समय में രംഗത്ത് വരാതെ തന്നെ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുന്ന വേറൊരു ശുശ്രൂഷ. कुछ लोग हैं जो सामने प्रकट नहीं हुआ है, लेकिन पीछे रहकर प्रभु का सेवा कर रहे हैं. നോക്കുക, അവരെ ശുശ്രൂഷിച്ചു എന്നാണ് ചില ട്രാൻസ്ലേഷൻ, എന്നാൽ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിച്ചെന്നാണ് നമ്മൾ യഥാർത്ഥമായിട്ട് അത് അതിന്റെ ഒറിജിനൽ തർജ്ജമയിലുള്ളത്. तो ओरिजिनल परिभाषा में ऐसा आना चाहिए कि इन लोगों ने प्रभु का सेवा किया. ആരാണ് ചെയ്തത്? कि कौन थे ये लोग? വളരെ ബലഹീനരായിരിക്കുന്ന സഹോദരിമാരാണ്. बहुत ही कमजोर पात्र जो बहनें हैं, स्त्रियां हैं, उन लोगों ने किया. കർത്താവിന് ശുശ്രൂഷ ചെയ്യാണ്. प्रभु स्वयं एक सेवा कर रहा है, അതിന്റെ പിന്നിൽ ആരാണ് സൂക്ഷിക്കുന്നത്? और उनके पीछे रहस्य में कोई सबको दिखाते ना रहते हुए रहस्य में रहकर पीछे रहकर सेवा कौन कर रहा है? कुछ बहनें. അപ്പോൾ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो मतलब भाई प्रभु का ही सेवा करना मतलब क्या? നമ്മുടെ പഴയ നിയമത്തിൽ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ पुराने नियम में अगर हम देखा जाए तो സമാഗമന കൂടാരം പണിയുമ്പോൾ मिलाप वाला तंबू को जब बांधने के विषय में कहा गया था, അവിടെ ചില സഹോദരിമാര് നൂല് പിരിച്ച് നീലനൂൽ, അമൃതനൂൽ, അതുപോലെ പഞ്ഞിനൂലൊക്കെയും പിരിക്കുന്ന ബന്ധത്തിൽ
ഹാർട്ടിലി ദൈവഹൃദയ അതേ ദൈവം അവർക്ക് കൊടുത്ത ഹൃദയപ്രകാരം നൂല് പിരിച്ചവരുടെ രേഖയാണ് അവിടെ രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. वहाँ पर कुछ बहनों के बारे में नाम लिखा गया है जिन्होंने जो मिलाप वाले तंबू के ऊपर जो कपड़े डालने के लिए, जो कपड़े से बनाने के लिए जो पदार्थ था, वो लोग अलग अलग रंग के वो लोग धागे लेकर वो लोग ने वस्त्र कपड़ों को पर्दों को वो लोग ने बनाकर ये किया है करके, सिलाई किया करके वहाँ पर हम पढ़ते हैं. वहाँ पर उस विषय में उधर ऐसा लिखा है कि वो लोग हर्ष से, आनंद से, जैसा प्रभु का आत्मा ने उनको सामर्थ्य दिया, बल दिया, हर्ष से वो लोग ने सिलाई किया करके हम पढ़ते हैं. ഒരു വാക്യം വായിക്കാം. उसके लिए एक वाक्य हम पढ़ेंगे. പുറപ്പാട് പുസ്തകം 35-26 വാക്യം. उसका निर्गमन का पुस्तक 35 का 26. जितने स्त्रियों के मन में ऐसी बुद्धि का प्रकाश था, हाँ। उन्होंने बकरी के बाल भी काटे. എക്സോഡസ് 35-26. सॉरी 35 26 वही पढ़. अगला वाक्य है क्या? नहीं, वही है, वही. 25 पढ़ना. और जितनी स्त्रियों के हृदय में बुद्धि का प्रकाश था, हाँ, जितने स्त्रियों में बुद्धि का प्रकाश था. करेक्ट वही. हाँ वे अपने हाथों से सूत काट कर हाँ. पीले, बैंगनी और लाल रंग के हाँ, और सूक्ष्म सनी के काटे हुए सर हाँ बस 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 पढ़ो. 25 में है हिंदी में. हाँ. അവർക്ക് ഹൃദയത്തിൽ പ്രകാശം കിട്ടി. तो उनको जब हृदय में जब उनका प्रकाश हुआ, അപ്പൊ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കേണ്ടതിന് तो इस रीति से प्रभु का सेवा करने के लिए അത് വളരെ വ്യത്യസ്തമായ സ്വർഗീയ കാഴ്ചപ്പാടോടുകൂടെ മാത്രമേ കർത്താവിനെ നമുക്ക് സേവിക്കാൻ കഴിയൂ. तो सबसे पहले बात स्वर्ग से उस विषय का बुलावट के द्वारा या प्रभु का आत्मा से स्पर्श होकर वो बात, प्रभु का वो बात समझकर, जब तक प्रभु का आत्मा प्रकट नहीं करता, वो प्रकट करने के बाद ही ये प्रभु को सेवा करने का विषय का संबंध में हम लोग सेवा कर सकते हैं. അപ്പൊ നമ്മുടെ പുറപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 30-18 താമ്രത്തൊട്ടി നിർമ്മിക്കണമെന്നുണ്ട്. അതിന്റെ ആ വായിക്കാം. അത് എങ്ങനെയാണ് സൃഷ്ടിച്ചതെന്ന് അതിന്റെ 38-8 വാക്യം വായിക്കാം. तो एक्सोडस का 38 का 8 जब पढ़ते समय में पित्तल का बर्तन को जब बनाने के विषय में वहाँ पर बताते समय में कैसा बनाया है करके हम पढ़ते हैं. उसने हौदी और उसका पाया दोनों पीतल के बनाए. यह मिलाप वाले तंबू के द्वार पर सेवा करने वाली महिलाओं के हाँ। पीतल के दर्पणों से बनाए गए. അവിടെ നോക്കുക, സഹോദരിമാരുടെ ദർപ്പൺ तो स्त्रियों का दर्पण से താമ്രത്തൊട്ടി പണിയാൻ ഉപയോഗിച്ചു. वो लोग ने वो पित्तल का या तांबे का वो बर्तन को वो लोग ने बनाया. അവർ ഓൾറെഡി കർത്താവിന്റെ സേവയിലാണ്. ये अभी स्त्रियां ऑलरेडी कौन है? प्रभु की सेवा में है. അവരെന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യാണ്? फिर वो लोग और क्या कर रहे हैं? ഇൻ അഡീഷണൽ ആയിട്ട് കർത്താവിനെ സേവിക്കുക. और भी अधिक रीति से और ज्यादा वो लोग वो कर रहे हैं. അത് ഭാരമായി തീർന്നവർക്ക് तो क्या ये ऐसा एक्स्ट्रा काम भी करने के लिए उनको बोझ हुआ क्या? ഇല്ല. नहीं. അത് സന്തോഷമാണ്. वो लोग आनंद से हर्षपूर्वक किया. അപ്പൊ കർത്താവിനെ സേവിക്കുന്നത്, इसका मतलब प्रभु को सेवा करना, കാരണം എന്നെ ശുശ്രൂഷിക്കുന്നതിന് എന്റെ പിതാവ് മാനിക്കും. क्योंकि जो मेरा सेवा करेगा उसको पिता माने आदर करेगा. ഞാൻ ഇരിക്കുന്നിടത്ത് അവരിയ്ക്കും. और मैं जिधर बैठूंगा वहाँ पर वे लोग भी बैठेंगे. ഇത് ചെറിയ കാര്യമാണോ? ये छोटी बात है क्या? എത്ര ശ്രേഷ്ഠമായ ഒരു കാര്യമാണ്. इतना श्रेष्ठ बात है ना प्रियो. അപ്പൊ എത്ര ചെറിയ കാര്യമാണെങ്കിലും तो भले ही वो छोटा ही काम क्यों ना हो, അപ്പൊ സഹോദരിമാർക്കും ചെറിയവർക്കും വലിയവർക്കും എല്ലാം സേവിക്കാൻ പറ്റിയ ആ ഒരു ശുശ്രൂഷ മണ്ഡലത്തെ കുറിച്ചാണ് കർത്താവ് ഇവിടെ സംസാരിക്കുന്നത്. तो प्रभु जब यहाँ पर बात करते समय में एक ऐसा प्रकार का सेवा है जो छोटे हो या बड़े हो, पुरुष हो या स्त्री हो, सब प्रकार के विश्वासी लोग कर सके, ऐसा बातें प्रभु कह रहा है. നമ്മള് പുതിയ നിയമത്തിൽ നമ്മൾ വരുമ്പോൾ नए नियम में जब हम पढ़ते हैं, അർത്താൽ കർത്താവ് ജീവനോടെ ഇരുന്നപ്പോൾ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിച്ച മേരി, ബെഥനിയിലെ മേരിയെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നു. हम जानते हैं कि बेतनी की मरियम ने किस रीति से जब प्रभु के रहते समय में उसने सेवा किया. അതിനെക്കുറിച്ച് നമുക്ക് എല്ലാവർക്കും അറിയാം ചരിത്രം. उसका वो इतिहास बैकग्राउंड हम सब जानते हैं. അവളെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നത്, उसके विषय में ऐसे बात कहा है. അവള് ആ സുഗന്ധ വർഗം കൊണ്ടുവന്ന് കർത്താവിന്റെ ശിരസിൽ ഒഴിച്ച് യോഹन्ना 12 में पढ़ते समय में जब उसने वो सुगंध का जो इत्र लेकर जब प्रभु के पैरों पर जब उसने लगाया, അതിന്റെ 14 മർക്കോസ് സുവിശേഷം 14 അധ്യായത്തിന്റെ 6 വാക്യത്തിൽ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. मरकोस का पुस्तक 13 का 6 में उस विषय में ऐसा पढ़ते हैं. बहुत तेरे मेरे नाम से आकर कहेंगे. यीशु ने कहा, उसे छोड़ दो, उसे क्यों सताते हो? उसने तो मेरे साथ भलाई की है. അവൾ എനിക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്തു? उसने मेरे लिए क्या किया है? നല്ലത് ചെയ്തു, भलाई किया है. പിന്നെന്താണ് പറയുന്നത്? फिर क्या हम पढ़ते हैं? തന്നാൽ ആവോളം ചെയ്തു. और उसे जितना हो सका उसने किया. എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका साथ पढ़ना. जो कुछ कर सकती हाँ. उसने किया.
किया। हाँ, जो जितना बल से वो कर सकती थी उतना उसने किया। അവൾക്ക് ചെയ്യാവുന്ന എന്താണ് അത് അവൾ ചെയ്തു. यानी कि क्या उसके उनको मतलब मरियम को जो बल था, जो जितना वो कर सकती थी उतना उसने किया। ആ 9ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് അത് പറയുമ്പോൾ और 9वां वाक्य में जब उसके विषय में जब प्रभु कहता है, എവിടെ സുവിശേഷം പറയുമോ जहाँ जहाँ पर सुसमाचार बोला जाएगा അവിടെയെല്ലാം वहाँ पर അവൾ ചെയ്ത പ്രവൃത്തി പറയും. उसने किया हुआ कार्य को भी बोला जाएगा। എന്താ അതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब क्या है? ഇന്ന് സുവിശേഷം പറയുന്നിടത്തെല്ലാം മറിയെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ടോ? मतलब आज सुसमाचार बोलने के टाइम में मरियम के बारे में भी बोलना है, उसका मतलब ऐसा है क्या? ആ കർത്താവ് ഉദ്ദേശം എന്താണ്? मतलब प्रभु का उद्देश्य क्या है? അവൾ ചെയ്ത ആ ശുശ്രൂഷ मतलब उसने जो सेवा किया, അത് ഏറ്റവും മർമ്മപ്രധാനമായ ശുശ്രൂഷയാണ്. मतलब वो एकदम മർമ്മപ്രധാനം. अच्छा, वो एक रहस्यमय सेवा है। മർമ്മം എന്ന് വളരെ ക്രൂഷ്യൽ ആയിരിക്കുന്ന ശുശ്രൂഷയാണ്. मतलब बहुत ही एक मूल्यवान सेवा जो उसने किए है। നമ്മൾ ആ ഭരണി പൊട്ടിച്ചു. उसने वो बर्तन को तोड़ा, അതെന്തിനെ കാണിക്കുന്നു? वो कुप्पी को तोड़ा, मतलब उसका मतलब क्या है? കർത്താവിന്റെ ശരീരം തകരും. मतलब वो बर्तन टूटा, मतलब क्या? एक दिन प्रभु का ये शरीर जो प्रभु आया था वो टूट जाएगा। അത് ആ ഭരണി പൊട്ടിച്ചപ്പോൾ और वो जब वो कुप्पी वो बर्तन जब टूट गया അവിടെയെല്ലാം സുഗന്ധം പരന്നു. तो उसके अंदर का जो इत्र का सुगंध है पूरा कमरे में आ गया। അപ്പൊ എവിടെ കർത്താവിനെ പ്രസംഗിച്ചാലും यानी कि क्या, जहाँ पर प्रभु का प्रचार किया जाएगा, ക്രൂശാണ് പ്രസംഗിക്കുന്നത്. जो क्रूश का संदेश है उसको प्रचार किया അപ്പൊ जाएगा। കർത്താവ് തകർന്നപ്പോൾ ദൈവസ്നേഹമാകുന്ന സുഗന്ധം ഒരു പാപിയുടെ ഹൃദയത്തിൽ എത്തി. അവൻ അത് ഏറ്റവും സന്തോഷമായി രക്ഷപ്പെട്ടു. तो जैसा मरियम ने वो बर्तन को तोड़ते समय में इत्र का सुगंध पूरा दुनिया उस कमरे पर फैला, उसी रीति से जहाँ पर प्रभु का क्रूस का संदेश या क्रूस का वो उस भेद का संदेश जब प्रचार किया जाएगा, परमेश्वर का प्रेम का सुगंध वो पापी सुनकर उद्धार पाएगा। അപ്പോൾ ആ കർത്താവ് പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം ഇതാണ്. प्रभु का कहने का उद्देश्य ये है, നമ്മള് ലൂക്കോസ് 24:46 വാക്യത്തിൽ लूकोस का 24:46 में हम पढ़ते हैं, എവിടെ എന്റെ വചനം സുവിശേഷം പറയുമോ അവൾ ചെയ്തത് പറയുമെന്ന് പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥമാണ് ലൂക്കോസ് സുവിശേഷം 24:46 വാക്യം. जहाँ जहाँ पर भी मेरा प्रचार किया जाएगा वहाँ पर ये याद की जाएगी करके विषय का विषय में है। 24:46 में हम पढ़ते हैं। ആ. और उसने कहा, हाँ, और उनसे कहा यो लिखा है कि मसीह दुख उठाएगा हाँ। और तीसरे दिन मरे हुए में से जी उठेगा। ആ. അവന്റെ നാമത്തിൽ മാനസാന്തരവും और फिर आगे और उसके यरूशलेम से लेकर सब जातियों में हाँ। मन फिराव का और पापों की क्षमा का प्रचार उसी के नाम से किया ആ, जाएगा। ഇതാണ് സുവിശേഷം. ये है सुसमाचार। ഈ അർത്ഥമാണ് അവിടെ ചെയ്തത്. എന്താണ്? കർത്താവ് തകരും. तो यही अर्थ है वो मरियम ने वहाँ पर किया, जब उसने वो बर्तन को तोड़ा जहाँ पर इतर उसके अंदर इतर था, वो बर्तन तोड़ दिया। मतलब क्या है कि यह प्रभु का देह है जो आगे चलकर टूटने वाला അങ്ങനെ है। യേശുവിന്റെ നാമത്തിങ്കൽ उस रीति से यीशु का नाम में എന്ത് സംഭവിക്കുന്നു? क्या होगा? पापों की क्षमा होगा, हाँ। क्या प्रचार होगा। അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം അവിടെ എല്ലാം പരന്നു. तो वो प्रचार में क्या होगा? परमेश्वर का प्रेम का सुगंध वो उस जगह पर फैलेगा। ഒരു പാപി രക്ഷപ്പെടുക എന്നുള്ളത് നമ്മള് ആ രക്ഷപ്പെട്ടെങ്കിൽ ആ സുഗന്ധ ഹൃദയത്തിൽ എത്തിയിട്ടുണ്ട്. तो मतलब अगर कोई व्यक्ति एक पापी अगर उद्धार पाया है, वो क्यों उद्धार पाया? मतलब उसके अंदर वो प्रेम का सुगंध अंदर आया है, वो उसका सबूत है। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്! कितना श्रेष्ठ बात है ना ये। അവന്റെ നാമം നമ്മള് ഉത്തമഗീതം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യം, അവന്റെ നാമം പകർന്ന തൈലം പോലെയാണ്. श्रेष्ठ गीत में हम पढ़ते हैं 1 का 2 में कि उसका नाम जो है तो एकदम सुगंधित इत्र के समान है। എന്ന് പറയാം. ആർക്കാണത്? वो किसके लिए है? പാപമോചനം കിട്ടിയവർക്ക്. जिसको पाप का क्षमा मिला उन लोगों के लिए सुगंध है। എത്രയോ പേര് രക്ഷിക്കപ്പെട്ടോ जितने भी लोगों ने उद्धार पाया അവർക്കെല്ലാം ആ നാമം വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട നാമമാണ്. उन लोग सबके लिए वो नाम बहुत ही मूल्यवान और श्रेष्ठ नाम है, यीशु का नाम। തന്റെ ജനത്തെ അവരുടെ പാപങ്ങളിൽ നിന്ന് രക്ഷിപ്പാനിരിക്കൊണ്ട് അവന് യേശു എന്ന പേരിടണം. इसलिए हम लोग मत्ती 1 में हम पढ़ते हैं कि उसका नाम यीशु लिखना, क्योंकि वो अपना लोगों का पापों से छुड़ौती देगा। ആ, അപ്പോൾ ആ നാമത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠത എന്താണ്? इसलिए वो नाम का श्रेष्ठता क्या है? ആ നാമത്തിന്റെ അനുഗ്രഹം പ്രാപിച്ചവർക്ക് പകർന്ന തൈലം പോലെ ആ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ സ്പർശനം ഉള്ളിൽ തട്ടി. मतलब जिन जिन लोगों ने उस नाम को ग्रहण किया उनके अंदर तुरंत ही प्रभु यीशु का जो नाम है, उस नाम में बहुत सारा सुगंध का इत्र का जो खुशबू है, जो वो खुशबू का जो आनंद है वो उन लोग के अंदर आ गया। അപ്പോൾ കർത്താവിന്റെ ആ ശുശ്രൂഷയെ കുറിച്ചാണ് അത് നമ്മൾ വായിച്ചറിയുന്നത്. तो वो प्रभु का सेवा के विषय में है, हम पढ़कर जानते हैं। അവൻ ക്രൂശിൽ എന്ത് ചെയ്തു? उन्होंने क्रूस में क्या किया? നമ്മുടെ സങ്കീർത്തനം 45 8-ാം വാക്യത്തിൽ भजन संहिता 45 का 8 में हम पढ़ते हैं, നിന്റെ വസ്ത്രമെല്ലാം മൂറും ചന്ദനവും ലവംഗം കൊണ്ട് സുഗന്ധമായിരിക്കുന്നു. കർത്താവിനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. 45 प्यारे बच्चों, हाँ। और देश से सुगंधित है। हाँ। तो हल्दीराज के मंदिरों में पार वाले
के बाजों के कारण आनंदित हुआ। तो इस रीति से तेरा वस्त्र का खासियत क्या रहेगा? हाँ। सुगंध से भरा हुआ रहेगा। അവന്റെ വസ്ത്രമെല്ലാം उनका वस्त्र पूरा എന്താണ് വസ്ത്രത്തെ കാണിക്കുന്നത്? वस्त्र का मतलब क्या है? വസ്ത്രം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് അർത്ഥം? वस्त्र का मतलब क्या है प्रियो? പ്രവൃത്തി, कार्य, मनुष्य वो व्यक्ति का कार्य। കർത്താവ് ചെയ്ത ശുശ്രൂഷ, मतलब प्रभु ने जो काम किया, सेवा किया, അവന്റെ ശുശ്രൂഷയിൽ ദൈവ സ്വഭാവം വെളിപ്പെട്ടു. परमेश्वर यीशु मसीह ने जो भी काम किया, सेवा किया, जो कर्म उसने किए, वो सब में परमेश्वर का महिमा प्रकट हुआ। അവന്റെ കൃപകൾ, उनका अनुग्रह, അവന്റെ നന്മകൾ, उनका भलाई, അവന്റെ അനുഗ്രഹങ്ങൾ आशीषें, അതെല്ലാം പ്രവൃത്തിയിലൂടെ വെളിപ്പെടുത്തി. वो सब परमेश्वर का ये सब गुण प्रभु का क्रिया के द्वारा प्रकट हुआ। അത് ആർക്കെല്ലാം ലഭ്യമായോ और ये सब जिन जिन लोगों को मिला, കർത്താവ് അവർ പറയുകയാണ്, वो लोग कहने लगा, നിന്റെ പ്രവൃത്തി എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. प्रभु आपका काम कर्म कितना श्रेष्ठ है। നമ്മുടെ പ്രവൃത്തി എങ്ങനെയാണ്? परंतु हमारा कर्म कैसा है? നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ പ്രവൃത്തി ദോഷം കൊണ്ടാണ് നമ്മൾ നരകത്തിൽ പോകുന്നത്? तो इसके लिए प्रियो, हमारा जो कर्म जो बुरा है, दुष्ट है, इसके लिए तो हम नरक में जा रहे हैं ना। നമ്മളെ യശാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. ऐसे पुस्तक में हम पढ़ते हैं, എങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്? യശാവിന്റെ 64 അധ്യായത്തിന്റെ 6 വാക്യത്തിൽ 64 का 6 में हम पढ़ते हैं, ഞങ്ങളുടെ വസ്ത്രമെല്ലാം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഞങ്ങളുടെ നീതിപ്രവൃത്തികളെല്ലാം കറ പിടിച്ച തുണി പോലെയാണ്. पढ़ना। तो सबके सब अशुद्ध मनुष्य के जैसे है। हाँ। और हमारे धर्म के काम सबके सब मैले चिथड़े के समान तो हमारे धर्म के काम मतलब क्या है? हमारे वो वस्त्र के बारे में बोल रहा है। हमारा वस्त्र कैसा है? एकदम मेले मेले है, एकदम गंदा है वो, അത് ഇല പോലെ വാടിപ്പോകുന്നു. और वो पत्तों के समान मुरझा जाता है। ഞങ്ങളുടെ അകൃത്യങ്ങൾ കൊണ്ട് കാറ്റ് പോലെ ഞങ്ങൾ പാറിപ്പോകുന്നത്. എങ്ങോട്ടാ പാറിപ്പോകുന്നത്? നരകത്തിലേക്ക്. आगे बढ़ना। हम सबके सब पत्ते के समान मुरझा जाते हैं। हाँ, आगे। और हमारे अधर्म के कामों ने हमें वायु के समान उड़ा दिया है। कहाँ पर उड़ा दिया? उड़ा उड़ा के हमको सीधा नरक की ओर लेकर गया। നമ്മള് ആ നല്ല ഗോതമ്പും പതിരും വേർതിരിക്കുന്ന ഒരു ദിവസമുണ്ട്. जैसा हम लोग यूहन्ना ने एक दिन वो विषय में कहा ना कि जब वो न्याय के दिन में वो क्या होगा, सूप उसके हाथ में है, तो वो गेहूं को वो इकट्ठा करेगा और उसमें से निकलने का जो गंदगी है वो हवा से उड़ा लिया जाएगा। നമ്മളെല്ലാം വെറും മങ്കായിരുന്നു. हम लोग सब वो भूसे के समान थे। കാറ്റിനാൽ പാറിപ്പോകേണ്ടവരായിരുന്നു. मतलब क्या, एक हवा लग गया तो उड़ के किधर दूर चले जाएंगे। എന്നാൽ കളപ്പുരയിൽ നല്ല ഗോതമ്പ് കൂട്ടിവെക്കാൻ കഴിഞ്ഞത് എങ്ങനെയാണ്? परंतु प्रभु को कैसा भाया कि वो गेहूं को इकट्ठा कर कर अच्छा सुरक्षित घर में उसको संभाल के रखने के लिए നല്ല ഗോതമ്പ് जो अच्छा गेहूं है കളപ്പുരയിൽ കൂട്ടിവെക്കുകയും उसको प्रभु ने संभाल के रखा। അതെന്താണ്? वो क्या है? കാഹളം ധരിക്കുമ്പോൾ जब तुरई फूकी जाएगी, ഇവിടെ നിന്ന് ഒരു കൂട്ടർ എവിടെ ചെല്ലും? यहाँ से एक झुंड कहाँ लिया जाएगा? കളപ്പുരയിൽ കൂടും. उठा लिया जाएगा और ऊपर की ओर इकट्ठा करके संभाला जाएगा। അവിടെ എത്താത്തവർ परंतु जो वहाँ पर नहीं पहुँचता, പതിർ പോലെ പാറ്റിക്കളയും. वो लोग भूस के समान उड़ा लिया जाएगा, उड़ जाएंगे वो लोग। നമ്മൾ അങ്ങനെ എവിടെ എത്തി? हम लोग कैसा पहुंचे वहाँ पर? ആ ശരീരം തകർന്നത്. क्योंकि प्रभु का वो शरीर देह उनका टूटा इसके लिए। മേരി അത് പൊട്ടിച്ചപ്പോൾ तो जब मरियम ने बदनी का जो मरियम ने जब उस बर्तन को तोड़ा, വീട് മുഴുവനും സുഗന്ധം കൊടുത്തു. घर पूरा सुगंध से भर गया। ഇതുപോലെ उसी रीति से ഈ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ यीशु का नाम से जो कोई भी उद्धार पाएगा, ആത്മാവിന്റെ സുഗന്ധം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെത്തി. आत्मा का सुगंध हमारे अंदर आएगा ആ സന്തോഷമുള്ള അതരങ്ങളാൽ അവനെ സ്തുതിക്കി ആരാധിക്കുന്നു. और हम लोग धन्यवाद का स्तुति रूपन अर्पण से भरकर फोटो से हम लोग धन्यवाद निरंतर करते रहेंगे। നമ്മൾ അവരോട് പറയുകയാണ്, और हम बोलेंगे, നിന്റെ വസ്ത്രമല്ല നിന്റെ പ്രവൃത്തിയല്ല എങ്ങനെയാണ്? നൂറും ചന്ദ്രവും ലവംഗം കൊണ്ട് നല്ല മണമുള്ളതാണ്. तेरा वस्त्र यानी हे प्रभु तेरा कर्म तूने जो भी काम हमें बचाने के लिए किया है वो बहुत सुगंध देने वाला काम था। കർത്താവ് യഹൂദന്മാരോട് പറയുകയുണ്ടായി, प्रभु ने यहूदियों से कहा, നിങ്ങൾ എന്നെ വിശ്വസിച്ചില്ലെങ്കിലും तुम लोग भले ही मुझ पर विश्वास ना करे, ഞാൻ ചെയ്യുന്ന പ്രവൃത്തിയെ നോക്കി നിങ്ങൾ വിശ്വസിപ്പീൻ. परंतु कम से कम मैंने जो काम किया है, मैंने जो कर्म किया है उसको तो देखकर तुम विश्वास करो ഞാൻ എങ്ങനെയുള്ളവനാണ്? कि मैं किस प्रकार का व्यक्ति हूँ। എന്റെ ശരീരം തകരുന്നത് കൊണ്ട് എന്തെങ്കിലും നന്മ നിങ്ങൾക്കുണ്ടോ? मेरा शरीर अगर टूटने से तुम लोगों को कुछ फायदा होगा क्या, ये बात तुम देखो। അവൻ പറയുകയാണ്, നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 61:10 വായിക്കുകയാണ്, ഐസയ്യ 61 का 10 में हम पढ़ते हैं, കർത്താവിന്റെ പ്രവൃത്തിയാണ് നമ്മളെ എന്ത് ചെയ്തു? രക്ഷാവസ്ത്രം ഉടുപ്പിച്ച് മണവാളൻ മണവാട്ടിൽ സന്തോഷിക്കുന്നത് പോലെ നമ്മളെ ആനന്ദമുള്ളവരാക്കി തീർന്നു. मैं यहोवा के कारण अति आनंदित होऊंगा। हाँ। मेरा प्राण परमेश्वर के कारण मगन रहेगा, हाँ। क्योंकि उसने मुझे उद्धार के वस्त्र पहनाए हाँ। और धर्म की चद्दर ऐसी ओढ़ दी है जैसे दूल्हा फूलों की माला से अपने आप को सजाता और दुल्हन अपने गहनों से अपना श्रृंगार करती
आती है। तो वो विवाह के दिन में जैसा दूल्हा दुल्हन आनंद होकर तैयार होकर आता है, ये क्यों कारण है? प्रभु ने अपने आप को अर्पण किया, उसका देह बलिदान होने की वजह से उन्होंने एक अच्छा वस्त्र उनका कर्म के द्वारा हमें दिया। നമ്മളെ റോമലേഖനം 5 അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ വായിക്കുന്നുണ്ട്, रोमियो 5 का 5 में हम पढ़ते हैं, നമ്മൾ പാപികളായിരുന്നു, हम लोग रोमियो का अध्याय 5 में ही हम पढ़ते हैं कि एक समय में हम लोग पापी थे, അഭക്തരായിരുന്നു, हम लोग अभक्त लोग थे, മരണയോഗ്യരായിരുന്നു, मृत्यु के योग्य थे, ബലഹീനരായിരുന്നു. कमजोर थे। അങ്ങനെയിരിക്കെ इस अवस्था में रहते समय में ही തക്ക സമയത്ത് सही समय में ക്രിസ്തു നമുക്ക് വേണ്ടി മരിച്ചതുകൊണ്ട് मसीह क्योंकि हमारे लिए मरा, അതാണ് ആ അവൾ ചെയ്ത ശുശ്രൂഷ. तो वही सेवा मरियम ने किया। ആ അലബാസ്റ്റർ ഫ്ലാസ്ക് അവൾ പൊട്ടിച്ചു. उसने वो क्या किया, इतर का उस बर्तन को उसने तोड़ा। അത് പൊട്ടിച്ചപ്പോൾ എന്തായി? टूटने से क्या हो गया? സുഗന്ധം പറഞ്ഞു. एकदम सुगंध कमरे में आ गया। അപ്പൊ ക്രിസ്തു ക്രൂശിൽ തകർന്നപ്പോൾ यानी कि मतलब मसीह जब क्रूस में हमारे लिए वध होगा, എന്ത് സംഭവിച്ചു? तब क्या हो गया? നമ്മുടെ പാപങ്ങൾ പരിഹരിക്കപ്പെട്ടു. तुरंत हमारा पाप का हल निकला ദൈവസ്നേഹം എല്ലായിടത്തും വരുന്നു. और परमेश्वर का प्रेम का सुगंध सब जगह पर फैल गया। ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം നമ്മളിൽ പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എത്തി. और परमेश्वर का प्रेम पवित्र आत्मा का हमारे हृदय में उंडलने की वजह से हमारे हृदय में पहुंच गया। ഇപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? अभी हम कौन है? നല്ല ഗോതമ്പ്. अभी हम लोग अच्छे गेहूं, अच्छा अनाज बन गए। ഇനി കാറ്റിനാൽ പാടിപ്പോകുകയില്ല. अभी हम लोग हवा से उड़ेंगे नहीं। ഇത് നമ്മൾ അറിയണ്ടേ? ये बात हम जानना चाहिए कि नहीं? ഇത് കർത്താവിന്റെ ശുശ്രൂഷ. तो ये प्रभु का सेवा है जिसकी वजह से हमें उसको भलाई मिला। ആ സ്നേഹം നമ്മുടെ ഉള്ളിലെത്തിയപ്പോൾ उनका वो प्रेम का, उनका काम का प्रेम जब हमको मिला, ഇനി നമ്മുടെ ജീവിതം എന്ത്? अभी वो काम वो हमारे अंदर आने के बाद उसका प्रतिक्रिया में हमारा जीवन अभी कैसा होना चाहिए, നമ്മുടെ ജീവിതം എങ്ങനെയാണ്? हमारे जिंदगी कैसा होना चाहिए, അതിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് നമ്മളെ കർത്താവിനെ സേവിക്കുക എന്നുള്ളത് അർത്ഥമാക്കുന്നത്. उस संबंध में है। मतलब विश्वासी बन जाने के बाद हमारा जीवन जिंदगी अभी कैसा प्रभु के नाम के लिए हम इस्तेमाल करें, उसी को कहते हैं प्रभु को सेवा करो। അപ്പോൾ നമ്മുടെ റോമലേഖനം 14 ഇപ്പോൾ ഇത്രയും രക്ഷ പ്രാപിച്ച് രക്ഷാവസ്ത്രം ധരിച്ചു മണവാളൻ മണവാട്ടി സന്തോഷിക്കുന്നത് പോലെ ആനന്ദമുള്ളവളായി തീർന്നു. तो अभी हमारा उद्धार हो चुका है, क्योंकि उद्धार का वस्त्र प्रभु ने हमको दिया। जैसा दूल्हा और दुल्हन आनंदित होता है, वैसा आनंदित हम हो गए। അപ്പൊ പണ്ട് നമ്മൾ ആരായിരുന്നു? पहला हम लोग कैसे थे? പതിരായിരുന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ हम लोग पहला भूसा थे, मतलब നമ്മൾ നമുക്കായി ജീവിച്ചിരുന്നു. हम लोग अपने लिए जीने वाले लोग थे। നമ്മൾ ആരെ സേവിച്ചിരുന്നത്? हम लोग ने किसका सेवा किया? സാത്താനെ സേവിച്ചിരുന്നു. शैतान का सेवा किया। സാത്താനെ സേവിച്ചാൽ ശമ്പളം ഉണ്ടോ? शैतान का सेवा करेगा तो मजदूरी मिलेगा क्या? तनख्वाह मिलेगा? കിട്ടും. പാപത്തിന് ശമ്പളമുണ്ട്. है ना, पाप का मजदूरी, हाँ। मृत्यु तनख्वाह मिलेगा, लेकिन मृत्यु है वो। നമ്മൾ ആരാണ് മനസ്സിലാക്കണം. इसलिए हम लोग कौन है, किस प्रकार के वर्ग के लोग है, समझना प्रयोग। അങ്ങനെയെങ്കിൽ इस रीति से ऐसा है तो ഈ ധനികരായ നമ്മുടെ യജമാനനെ സേവിച്ചാൽ अगर शैतान को सेवा करने से अगर प्रतिफल मिल रहा है, तो महान परमेश्वर जो सर्वश्रेष्ठ धनवान है उनका सेवा करेंगे तो। അപ്പൊ നമ്മൾ റോമലേഖനം 14 7 8 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 14 का 7 और 8 जब हम पढ़ते हैं, നമ്മുടെ യശയാവിന്റെ 61 10 മനസ്സിലാക്കി വേണം നമ്മൾ ഇനിയും ആരാണ്? ക്രിസ്തുവിന്റെ ജനമാണ്, ദൈവത്തിൽ സന്തോഷിക്കുന്നവരാണ്. ഇനിയും നമ്മുടെ ജീവിതം എന്താണെന്നുള്ളതാണ് तो നോക്കുന്നത്. हम लोग ऐसे का 61 का 10 में जो हमने पढ़ा कि हमें हर्ष से आनंद से प्रभु ने उद्धार का वस्त्र देकर हमें आनंदित कर दिया है, जिसकी वजह से अभी हम लोग प्रभु का जन बन चुका है। प्रभु का लोग बनने की वजह से अभी हमारा काम कैसा है करके उस बात को आधार रखते हुए रोमियो 14 में हम पढ़ते हैं 14 7 8 വാക്യങ്ങൾ. 7 और 8। क्योंकि हमें से न तो कोई अपने लिए जीता है और न कोई अपने लिए मरता है। यदि हम जीवित है तो प्रभु के लिए जीवित है, और यदि मरते हैं तो प्रभु के लिए मरते നോക്കുക हैं। देखना, अतः हम जिए या मरे, हम प्रभु ही के हैं। നോക്കുക. ഇവിടെ എന്താ അർത്ഥം? इसका मतलब क्या है प्रियो? ഇനി നാം अभी हम നമുക്കായി ജീവിക്കുന്നില്ല. अपने लिए नहीं जीता। കർത്താവിനെ സൂക്ഷിക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് അർത്ഥം? प्रभु का सेवा करना मतलब क्या? കർത്താവിനായി ജീവിക്കുക. कि प्रभु के लिए जीना। നമ്മൾ കർത്താവിനായിട്ട് ജീവിക്കുന്നില്ല എങ്കിൽ प्रभु के लिए अगर हम नहीं जी रहे तो നമ്മൾ പിന്നെ ആരായിരിക്കും സേവിക്കുന്നത്? फिर हम किसका सेवा कर रहे हैं? ആരെയായിരിക്കും സേവിക്കുന്നത്? प्रभु का सेवा नहीं कर रहे तो फिर किसका सेवा कर रहे हैं प्रिय? അപ്പോൾ നമുക്ക് ജീവിതത്തിൽ നല്ല ലക്ഷ്യം ഉണ്ടായിരിക്കണം. इसके लिए हमारे मसीह जीवन का जिंदगी जीते समय में अच्छा रीति से लक्ष्य का बोध होना चाहिए। പാപി എന്ന നിലയിൽ पापी जब हम थे, ഞാൻ എനിക്കായി ജീവിച്ചു. मैं अपने लिए जिया। അപ്പോഴും ദൈവത്തിൽ വിശ്വസിച്ചു. तभी भी एक परमेश्वर है ऐसा विश्वास किया നമ്മൾ होगा, പല കാര്യങ്ങൾക്കും പ്രാർത്ഥിച്ചു. और बहुत से बातों के लिए प्रार्थना भी किया होगा, പക്ഷെ ദൈവത്തിനായിട്ടല്ല ജീവിച്ചത്. परंतु तभी भी परमेश्वर के लिए नहीं जी रहे थे हम लोग। എന്നാൽ ക്രിസ്തുവിൽ ഒരുവനായാൽ परंतु जो कोई मसीह में बन
जाने के बाद പിന്നീട് അവന്റെ ജീവിതത്തിന്റെ വ്യത്യാസമാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത്. फिर उसका जिंदगी किस रीति से बदल गया है, वो कैसा जीना चाहिए करके ये एक विश्वासी जानना जरूरी है। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ പുതിയ സൃഷ്ടി എന്ന് പറയുന്നത് എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? एक जो कोई मसीह में है वो एक नया सृष्टि है करके उसका मतलब क्या है? നമ്മൾ യേശുവിൽ വിശ്വസിച്ചു, हमने यीशु पे विश्वास किया പിന്നെ ഈ ജീവിക്കുന്നത് നമുക്ക് വേണ്ടിയാണ്. और फिर उसके बाद जीने का जो जिंदगी का बातें सिर्फ स्वयं के लिए अपने लिए जी रहे हैं बोला तो അപ്പം പുതിയ സൃഷ്ടിയാണോ? फिर नया सृष्टि है क्या? എവിടെയാണ് കർത്താവിൽ ഒരുവനായാൽ പുതിയ സൃഷ്ടി എന്ന് പറയുന്നത്? ഏത് അർത്ഥത്തിലാണ്? तो जो कोई भी मसीह में है वो एक नया सृष्टि है करके बोलते समय में किस आधार पर वो एक नया सृष्टि बनता है? നമ്മൾ ആ വാക്യങ്ങൾ ഒരുമിച്ച് ചേർത്ത് വായിക്കണം. हमें उस इसलिए वो भागों को हमें ध्यान से अगर हम पढ़ेंगे तो 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 5-ാം അധ്യായം 14 മുതൽ 17 വരെ ചേർത്ത് വായിച്ചെങ്കിലേ ആ പുതിയ സൃഷ്ടി എന്നുള്ള പദം വരുന്നത് യേശുവിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നവരെ ഓർത്താണ്. तो वो दूसरा कोरिन्थी 5 का जब हम लोग 14 से 17 वो पूरा भाग को साथ में पढ़ते समय में वहां से हम लोग को समझ में आता है कि वो नया सृष्टि अभी खुद के लिए नहीं जी रहा है, प्रभु के लिए जी रहा है करके वो पूरा भाग पढ़ते समय में मालूम पड़ता है। ഒരുത്തൻ ക്രിസ്തുവിലായാൽ പുതിയ സൃഷ്ടി എന്ന 17-ാമത്തെ വാക്യത്തിന്റെ ആരംഭം എവിടെയാണ്? 14-ാം വാക്യത്തിലാണ്. तो इसके लिए 17 में हम पढ़ते हैं, इसके लिए अब से जो कोई मसीह में है वो नया सृष्टि है। इसके लिए ऐसा बात वहां पर 17 में आया तो उसका ऊपर की बातें हैं वो उसका नींव के अनुसार है जो 14 से शुरू होता है। ആ ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹം प्रभु का प्रेम, എന്താണ്? ആ मसीह का प्रेम हमें विवश कर देता है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? ആ സുഗന്ധതയിലും പൊട്ടിച്ചു. मतलब क्या हो गया कि वो सुगंध का वो इतर का जो बर्तन है टूट गया അതെന്റെ ഹൃദയത്തിലെത്തി. और वो सुगंध मेरे हृदय में आया। ഇപ്പൊ ഞാൻ ജീവിക്കുകയാണ്. अभी मैं जी रहा हूँ ആർക്ക് വേണ്ടി? इसके लिए എന്നെ സ്നേഹിച്ച് जिसने मुझसे प्रेम किया എനിക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു और തന്നവന് വേണ്ടി. अपने आप को अर्पण किया उस प्रभु के लिए मैं जी रहा हूँ। ആണോ? ആ വാക്യം പറയുകയാണ് അങ്ങനെ ഞാൻ ഇപ്പോൾ എന്നെ നിർബന്ധിക്കുകയാണ് ദൈവസ്നേഹം. तो अभी मुझे ये कार्य करने के लिए प्रभु का ये प्रेम, प्रभु का ये सुगंध मुझे विवश कर रहा है ഞാൻ നല്ലതുപോലെ നിർണയിച്ചിരിക്കുന്നു. और मैं इस रीति से अच्छी रीति से मैंने ये ठान लिया है, निर्णय लिया है। ഇതിന് പറയാണ് कहता है ഇനിയും ഞങ്ങൾ ആരും ജഡത്തിൽ അറിയില്ല. अभी मैं किसी को शरीर में नहीं जानता। എന്ന് പറഞ്ഞാൽ ജഡത്തിൽ ജീവിക്കുന്നില്ല. मतलब क्या है कि मैं स्वयं भी अभी शरीर की बातों के लिए या शारीरिक संबंध के लिए मैं नहीं जी रहा, പിന്നെ ആർക്ക് വേണ്ടി ജീവിക്കുന്നു? बल्कि किसके लिए जी रहा हूँ? കർത്താവ്. हाँ, जो मेरे लिए मरा। अमेन, अमेन। അവിടെയാണ് 17-ാം വാക്യത്തിൽ വരുന്നത്. उसके बाद ये सब बेस बोलकर है इसके लिए 17 करके शुरू होता है। फिर പഴയതെല്ലാം കഴിഞ്ഞുപോയി. पुराना सब कुछ हट चुका है प्रियो। പഴയതെന്താണ്? पुराना क्या था? നമ്മൾക്ക് വേണ്ടി ജീവിച്ചത്. कि मैं मेरे लिए जीने का जो जिंदगी था वो हट गया अभी। സാത്താനെ സേവിച്ചത്, एक समय में मैं शैतान का सेवा करता था, ലോകത്തെ സേവിച്ചത്, संसार का सेवा करता था, ജഡത്തെ സേവിച്ചത്. मेरा शारीरिक अभिलाषा को सेवा करता था। ഇതെല്ലാം വിട്ടിട്ട് ये सब बातें हटकर പിന്നെ എനിക്ക് വേണ്ടി സുഗന്ധം പകർന്നു തന്ന ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി ജീവിക്കും. बल्कि उसके लिए मैं जी रहा हूँ जो मेरे लिए अपने सुगंध को फैलाकर मुझे विवश कर दिया, उस प्रभु के लिए मैं जी रहा हूँ। ആ അപ്പോൾ നാം അവനായിട്ട് ജീവിക്കുമ്പോഴാണ് നമ്മളിൽ ഫലം പുറപ്പെടുവിക്കുന്നത്, ആത്മാവിന്റെ ഫലം. तो जब मैं प्रभु के लिए जीने के लिए जब मैं शुरू कर उसका सेवा के लिए जब मैं निकल पड़ता हूँ तो तभी से है आत्मा का मेरे अंदर फल प्रकट होता है, आत्मा का फल दिखने लगता है। ഏതെങ്കിലും ഒരു നല്ല ഫലം പുറപ്പെടുവിക്കുന്നത് നമുക്ക് വേണ്ടിയല്ല. कोई भी फल प्रकट, अच्छा फल अगर प्रकट करने के लिए काम करते समय में वो फल प्रकट करना हमारे लिए नहीं है। നമ്മുടെ ഹോശേയ പ്രവചനം 10-ാം അധ്യായം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, നീ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഫലം കായ്ച്ചു. നമ്മളത് വായിക്കണ്ട. होशेया 10 में हम इस रीति से पढ़ते हैं कि तुम लोग एक समय में अपने लिए खुद के लिए तुम लोग फल उत्पन्न करते थे। റോമലേഖനം 7-ാം അധ്യായം 4-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, रोमियो 7 का 4 में हम पढ़ते हैं, അതുകൊണ്ട് സഹോദരന്മാരെ. इसलिए हे भाइयों, എന്താണ് അവിടെ വായിക്കുന്നത്? हाँ ऐसे ही मेरे भाइयों, हाँ उनकी मनोस्थिति के देह के द्वारा व्यवस्था के लिए मरे हुए बन गए कि उस दूसरे के हो जाओ जो मरे हुए में से जी उठा, ताकि हम परमेश्वर के लिए फल लाए। നോക്കാം, ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കേണ്ടതിന് किसके लिए फल लाना? परमेश्वर के लिए फल लाना। ആർക്ക് വേണ്ടി ജീവിക്കണം? तो उसके लिए किसके लिए जीना पड़ेगा? എനിക്ക് വേണ്ടി ശരീരം തകർത്ത ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി ജീവിക്കും. जिसने मेरे लिए अपने आप को जान देकर अपना देह को अर्पण किया ताकि मुझे बचा सके, उस प्रभु के लिए जीना पड़ेगा। നമ്മളവിടെ വായിക്കുന്നത് നമ്മൾ അവനെ കർത്താവിനായി തീരേണ്ടതിന് എന്നുള്ളതിനെ അവനെ മാരി ചെയ്തിരിക്കുന്നു എന്നാണ്. ताकि हम लोग किसी और के बन जाए या प्रभु के बन जाए करके वो भाग को उसका ओरिजिनल परिभाषा में ऐसा लिखा है ताकि हम प्रभु को विवाह करें। അങ്ങനെ ഏതെങ്കിലും നിങ്ങളുടെ ട്രാൻസ്ലേഷൻ आपका परिभाषा में ऐसा आया है क्या? മരിച്ചു मराठी में? എഴുന്നേറ്റ വേറൊരുവനാകുക എന്നുള്ളതിന് നാം വേറൊരുവനെ മാരേജ് ചെയ്തിരിക്കുന്നു. कि हम लोग मर के किसी और का हो जाए। 7 का 4 में मतलब क्या कि मैं अभी मरकर मैं किसी और को विवाह करूं, इसके लिए मैं मरा नहीं है ना। മാരേജ് എന്നാണ് ഇംഗ്ലീഷിൽ. तो
हाँ, कोई परिभाषा में ऐसा है कि मैं मरकर किसी और को विवाह करूं इसके लिए, മരിച്ചിട്ട് ഉയർത്തെഴുന്നേറ്റ और जो मरकर मेरे लिए जी उठा അവന് വേണ്ടി उस प्रभु के लिए ആയിത്തീരുന്നത്. कि मैं प्रभु का हो जाऊं, അങ്ങനെ ആയാലും എന്ത് സംഭവിക്കുന്നു? ऐसा होगा तो क्या होगा ദൈവത്തിന് ഫലം കാഴ്ച. कि मैं परमेश्वर के लिए फल उत्पन्न करूंगा। നാം ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി അല്ല എങ്കിൽ ആത്മാവ് എങ്ങനെയാണ് നമ്മളിൽ വസിക്കുന്നത്? प्रियो, मेरा काम है प्रभु मसीह के लिए, अगर मैं काम नहीं कर रहा हूं तो उस व्यक्ति के अंदर आत्मा कैसा बसकर उसको प्रभु के लिए इस्तेमाल करेगा? നാം നമുക്ക് വേണ്ടി ജീവിക്കുന്നു, ये हम तो अपने लिए जीते हैं, നമുക്ക് വേണ്ടി പണം ഉണ്ടാക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു, हमारे लिए हम धन इकट्ठा करते हैं, നമുക്ക് വേണ്ടി നമ്മൾ ഭയങ്കര കീർത്തിമാനാണെന്ന് അറിയാൻ ശ്രമിക്കുന്നു. हम लोग बहुत वीर है, बड़ा काम करते हैं बोलकर ऐसा बड़ा प्रभावशाली कर्म करने के लिए पीछे भागते हैं हम लोग। അങ്ങനെ നമ്മൾ കൃപാവരം എന്നില്ല ചില കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞുകൊണ്ട് ആൾക്കാർ സ്വയമായിട്ടങ്ങ് വളരുകയാണ്. उस रीति से मुझे ऐसा ये वरदान मिला, आत्मा का ये दान मिला, मैं ये वरदान है बोलकर ये सब वरदानों को पकड़कर, दानों को पकड़कर मैं कुछ बड़ा हूँ तो वो फूलने लगता है। അത് കർത്താവിന്റെ ആളുകയല്ല. तो ऐसा करके मैं कुछ सेवा कर रहा हूँ, आत्मा का दान मुझे है बोल के ये कर्म करने के लिए बोलकर ऐसा काम मैं प्रभु का हूँ करके ऐसा व्यक्ति बोल नहीं सकता। ആത്മാവ് നമ്മൾ ചെയ്യുന്നതെല്ലാം ദൈവത്തിന്റെ മഹത്വത്തിന് വേണ്ടി. क्योंकि आत्मा जब जो भी हमें इस्तेमाल करके हमारे अंदर से जो भी काम करवाएगा वो सभी काम प्रभु की ओर के लिए है, प्रभु के लिए है। കർത്താവ് എപ്പോഴും പ്രാർത്ഥനയിൽ നമ്മളെ പഠിപ്പിക്കുന്നത് ഇങ്ങനെയാണ്. प्रभु जब प्रार्थना करने सिखाते समय में ऐसा कहा, എന്റെ പിതാവിന് മഹത്വം കിട്ടുന്നത് എന്തെങ്കിലും നിങ്ങൾ ചോദിച്ചാൽ ഞാൻ തരുമെന്ന്. तो मेरे पिता का महिमा के विषय का संबंध में जो भी बात तुम मांगोगे तो मेरा पिता तुम्हें देगा। അപ്പൊ കർത്താവിനായി ജീവിക്കുന്നത് എന്താണ്? इसका मतलब प्रभु के लिए जीना मतलब क्या है? അവരെ ശുശ്രൂഷിക്കാനുള്ളത്. उनका सेवा करना है, നമുക്കായിട്ടല്ല, अपने लिए नहीं, നമുക്ക് വേണ്ടി മരിച്ചുയർത്തവനായിട്ട്. बल्कि हमारे लिए जो मरा और फिर से जी उठा उस प्रभु के लिए। നമ്മൾ നമുക്ക് അവിടെ എബ്രായ ലേഖനം 6 അധ്യായത്തിന്റെ 10 വാക്യം, इब्रानियों का पुस्तक 6:10 में हम पढ़ते हैं, അവിടെ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുന്നതായിട്ട് നമ്മൾ സാധാരണ വിശ്വാസികളോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് പറയുന്നത്. वहाँ पर स्वाभाविक विश्वासियों के विषय में है करके सेवा कर रहे करके ऐसा हम पढ़ते हैं। അപ്പോസ്തലന്മാര് കൃപാവരങ്ങൾ നിറഞ്ഞ് ശുശ്രൂഷ ചെയ്യുമ്പോൾ वहाँ पर यानी कि जो उस समय जो प्रेरित लोगों ने आत्मा का दान से बढ़कर और भरकर उन लोगों ने जब सेवा किया, ആ സന്ദർഭങ്ങളിൽ അവരെ ശുശ്രൂഷിച്ച ആ ശുശ്രൂഷയെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 6:10 तो വായിക്കുന്നത്. जब प्रभु के उस समय के प्रेरित लोगों ने आत्मा का दान से भरकर वरदान से भरकर उन लोग ने जब प्रभु का सेवा जब वो लोग करते समय में ऐसा सेवा करते समय में कुछ विश्वासी लोगों ने ये प्रेरित लोगों का सेवा किया, उसके बारे में 6:10 में हम पढ़ते हैं। क्योंकि परमेश्वर अन्याय नहीं हाँ कि तुम्हारे काम और उस प्रेम को भूल जाए हाँ जो तुमने उसके नाम के लिए इस रीति से दिखाया हाँ। कि पवित्र लोगों की सेवा की। देखो, पवित्र लोगों की सेवा की मतलब जब पवित्र लोग प्रभु का राज्य के विषय की सेवा करते समय में साधारण बाकी विश्वासी लोगों ने क्या किया? उन पवित्र लोगों का सेवा किया। അപ്പോൾ അത് കർത്താവിനായിട്ടാണ് ചെയ്യുന്നത്. तो ये पवित्र लोगों के लिए जब ये विश्वासी सेवा कर रहे थे वो लोग, परंतु किसके लिए कर रहे थे? प्रभु के लिए कर रहे थे। मैं കർത്താവിന്റെ നാമത്തെ സ്നേഹിച്ചു. वो लोग उस समय में वो लोग ने प्रभु का नाम को वो लोग ने प्रेम किया। നിന്റെ നാമം പകർന്ന തൈലം പോലെയാണ്. तेरा नाम बहुत ही बहने वाला सुगंध के इत्र के समान है, അതുകൊണ്ട് കന്യകമാർ നിന്നെ സ്നേഹിക്കുന്നു. इसलिए कन्याएं तुझसे प्रेम करता है, प्रीति रखता है। നമ്മളത് വായിക്കുന്നുണ്ട്. श्रेष्ठ गीत में हम पढ़ते हैं, ആ നാമത്തിന്റെ സുഗന്ധം നമ്മുടെ ഹൃദയത്തെ തട്ടുമ്പോൾ उनका नाम का सुगंध जब हमारे हृदय में आता है, നമുക്ക് എന്താ സംഭവിക്കും? നമ്മൾ എന്താണ് കർത്താവിന്റെ വചനത്തിൽ വായിച്ചത്? जैसा हमने वचन में पढ़ा, क्या होगा? എനിക്ക് ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്നവൻ. जो वो लोग मेरे सेवा करते हैं। അപ്പൊ ഇത്രയും കാര്യങ്ങളെല്ലാം വായിച്ചപ്പോൾ കർത്താവിനെ ശുശ്രൂഷയായിട്ടല്ലേ നമ്മൾ വായിക്കണം. इसलिए अभी भी जितने भी वाक्य आप लोग ने पढ़ा ये सब प्रभु के सेवा के संबंध के विषय में था। നമ്മളെ കർത്താവിനെ സേവിക്കാൻ ബൈബിൾ സ്കൂളിൽ പോയി പഠിക്കണം. हम लोग को प्रभु का सेवा करने के लिए बाइबल स्कूल, बाइबल कॉलेज में जाकर पढ़ने का तो ही होगा क्या? എന്തെങ്കിലും പ്രത്യേക ട്രെയിനിങ് വേണ്ടോ? कुछ खास रीति से अभ्यास, शिक्षण, ट्रेनिंग पाएगा तो ही मैं प्रभु का सेवा कर सकता हूँ, ऐसा विचार है क्या? ഒന്നും വേണ്ട. ये सब करने की जरूरत नहीं है। അതൊക്കെ ചെയ്യണമെന്ന് നമുക്ക് ചെയ്യാം. वो सब अगर आपको काबिलता हो रहा तो कर लो, अलग बात പക്ഷേ है। പ്രകാശം കിട്ടിയ സ്നേഹമുള്ള ഒരു ഹൃദയം, परंतु वो व्यक्ति के अंदर क्या होना चाहिए? प्रभु ने हमारे लिए जो किया हुआ प्रेम का अच्छा प्रदर्शन, वो प्रकाश उसके अंदर पहला आना चाहिए। അല്പം പോലും ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിക്കാൻ കഴിഞ്ഞിട്ടില്ലെങ്കിൽ ആളങ്ങനെ രക്ഷിക്കപ്പെട്ടത്. अगर वो व्यक्ति को थोड़ा भी प्रभु को प्रेम करने के लिए अगर उसके अंदर वो अवस्था आया नहीं है, प्रेम करने के लिए नहीं हो रहा है, तो वो फिर उद्धार पाया है क्या? അവിടെ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാത്തവൻ ശപിക്കപ്പെട്ട അനാഥമയ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്നാണ്? ഡിസേർവ് ടു ഹെൽ എന്നാണ്. तो आप पहला कोरिन्थी में आप पढ़ते समय में जो कोई प्रभु से प्रेम नहीं करता श्रापित है, मतलब उसका ग्रीक भाषा में अनाथिमय मतलब क्या? तू नरक जाने के लिए योग्य है।
കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാത്തവൻ, जो कोई प्रभु से प्रेम नहीं करता, ശപിക്കപ്പെട്ടവൻ. श्रापित है। ശപിക്കപ്പെട്ടവൻ എന്ന് പറഞ്ഞ अर्थം എന്താണ്? श्रापित है मतलब किस उद्देश्य से बोला है श्रापित है? Deserve to hell. कि तू नरक जाने के लिए तुल्य है, नरक जाने के लिए योग्य है। ഏതെങ്കിലും വിശ്വാസി അങ്ങനെ ഉണ്ടോ? ऐसा कोई विश्वासी है क्या? नया जन्म पाया हुआ विश्वासी नरक जाने का अवस्था का श्रापित है क्या? വിശ്വാസി എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? विश्वासी का मतलब ही क्या है प्रियो? ആ ഭരണി പൊട്ടിച്ചു, उसने क्या किया? वो मटका फूट गया, उसका बर्तन टूट गया। കർത്താവിന്റെ ശരീരം തകർന്നു. जैसा प्रभु का शरीर टूटा, അവന്റെ നാമത്തിൽ उसके नाम पे, എനിക്ക് പാപമോചനം ലഭിച്ചു. उनके नाम के द्वारा प्रभु का वो बर्तन शरीर टूटा तो क्या हो गया? तुरंत मुझे पाप का क्षमा का वो एहसास हुआ, क्योंकि प्रभु ने पाप के क्षमा के लिए अपना शरीर को अर्पण किया। എന്റെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി. मेरा नाम तुरंत स्वर्ग में लिखा गया സ്വർഗത്തിലെ സകല അവകാശം എന്റെ പേർക്കായി. और स्वर्ग का सभी प्रकार का आत्मिक आशीषों का मिराज मेरे नाम पे हो गया। ദൈവം അവനെ മകനെ എന്ന് വിളിക്കാൻ ലഭിക്കുന്നില്ല. और परमेश्वर उसको उस विश्वासी को, उस पापी को, अभी से तू विश्वासी है, तू मेरा पुत्र है कहलाने के लिए परमेश्वर लग जाता नहीं। അവന് സ്വർഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന അനവധിമായ സ്വത്തുകളുണ്ട്. और उसको स्वर्ग में संभाला हुआ अनेक अनेक प्रकार का आशीष धन्य मिराज है। അവന് വേണ്ടി ക്രിസ്തു മധ്യസ്ഥനും മഹാപുരോഹിതനുമായി പിതാവിന് വലത്തുഭാഗത്തുണ്ട്. उसी विश्वास के लिए प्रभु मध्यस्थी कर कर महायाजक बनकर पिता परमेश्वर के दाहिने ओर भी है। അവന്റെ ഹൃദയത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് വന്ന് അവനെ സഹായിക്കുകയാണ്. और उसी विश्वासी के हृदय के अंदर आकर आत्मा आकर बसकर उसके लिए मध्यस्थी कर कर सेवा कर रहा है, विश्वासी जीवन का चाल चलन के लिए मदद भी कर रहा है। ഹൃദയത്തിൽ പരിശുദ്ധാത്മ വന്നിട്ട് ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ലെങ്കിൽ പിന്നെ നമ്മൾ എങ്ങനെ വിശ്വാസിയാന്ന് तो പറയാം? हृदय में पवित्र आत्मा आया करके बोल रहा है, लेकिन प्रभु को प्रेम करने नहीं हो पा रहा है, तो उद्धार कैसा हुआ फिर उसका? അവന്റെ ആത്മാവില്ലാത്തവനുള്ളവനെ അല്ല. जो कोई जिसके अंदर प्रभु का आत्मा नहीं, वो प्रभु का ही नहीं। നാം അവനെ സ്നേഹിക്കുമ്പോൾ, हम जब उनसे प्रेम करते हैं, നാം അവന് വേണ്ടി ആയിരിക്കുമ്പോൾ, हम जब प्रभु के हो जाते हैं, നമ്മുടെ സമയം, हमारा समय, നമ്മുടെ ജീവിതം, हमारी जिंदगी, നമ്മുടെ വീട്, हमारा घर, നമ്മുടെ മക്കൾ, ഭാര്യ എല്ലാം, हमारा बीवी बच्चे सब कुछ, നമ്മുടെ പ്രാണൻ हमारा प्राण तक भी, എല്ലാം ജീവിക്കണം. ये सब जीना है। പക്ഷെ ആർക്കു വേണ്ടി? परंतु किसके लिए जीना है? ये सब प्रभु के लिए जीना है। ഇതൊരു ശുശ്രൂഷ. ये है सेवा। ഈ ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്നവനെ ये सेवा करने वाले को കർത്താവ് എന്ത് ചെയ്യും? प्रभु क्या करेगा? അതാണ് നമ്മൾ മലാക്കിയുടെ പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. मलाकी का पुस्तक में हम पढ़ते हैं, ഒരപ്പൻ തന്റെ മകനെ മാനിക്കുന്നത് പോലെ കർത്താവിനെ സേവിക്കുന്നവരെ കർത്താവ് മാനിക്കും. जैसा एक पुत्र अपना पिता का आदर करता है, उस रीति से जो कोई भी यीशु का आदर करेगा उसको परमेश्वर आदर करेगा। നമ്മൾ മലാക്കി 3:17 നമ്മൾ പലപ്പോഴും വായിച്ചുള്ള വാക്യമാണ്. मलाकी 3:17 में हम लोग बहुत बार ये भाग पढ़े हैं। ആ, सेनाओं का यहोवा यह कहता है, जो दिन मैंने ठहरा है, उस दिन वे लोग मेरे नींद प्राप्त करेंगे, हाँ। और मैं उनसे ऐसी कोमलता करूंगा जैसे कोई अपनी सेवा करने वाले पुत्र से करे। നോക്കുക, ദൈവത്തെ സേവിക്കുന്നവരും ദൈവത്തെ സേവിക്കാത്തവരും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം. ദൈവത്തെ സേവിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ, മിനിസ്റ്റർ ചെയ്യുക എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവിന് വേണ്ടി അവരെ ആരാണ്? ദൈവത്തിന് പ്രശസ്തമായ ജനമാണ്. 18 पढ़ना। जब तुम फिरकर धर्मी और दुष्ट का भेद, हाँ। अर्थात जो परमेश्वर की सेवा करता है हाँ। और जो उसकी सेवा नहीं करता। देखो, दो फर्क वहां पर आएगा। उस दिन मालूम पड़ेगा कि सचमुच कौन लोग हैं प्रभु का सेवा किया और जिन लोगों ने सेवा नहीं किया। जिन लोगों ने सेवा किया उन लोगों के विषय में 17 में लिखा है कि तुम मेरे नीज भागो, मतलब क्या? हम परमेश्वर के खास खजाना बन जाएंगे, बहुमूल्य का पत्थर हम बन जाएंगे परमेश्वर की उपस्थिति में। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആ ശരീരം തകർന്നതിന്റെ ആ മറിയ ചെയ്ത ശുശ്രൂഷയുടെ മഹത്വമാണ് നമ്മളെ വീട്ടാ അനുഭവിക്കുന്നത്. क्योंकि प्रभु का जो शरीर टूटा, अर्थात कि मतलब मरियम ने जब वो बर्तन को तोड़ा, उसका वो सही अर्थ है जो उसका सुगंध का अनुभव लाभ आज हम उठा रहे हैं। നമ്മൾ ഇന്ന് കർത്താവിന്റെ സന്നിധിയിലായിരിക്കുമ്പോൾ आज हम लोग प्रभु की उपस्थिति में बने रहते समय में നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ജനമാണെന്നുള്ള വേർപാട്, हम लोग परमेश्वर के लोग हैं करके ये बोध्य होकर एक अलगवाई का जीवन जीना, നമ്മളിലായിരിക്കുന്ന ഹൃദയത്തിലേക്ക് ആത്മാവിന്റെ നിറവ് വന്നിട്ട്, मतलब आत्मा से हम लोग परिपूर्ण होकर, നമ്മള് ടൈറ്റസിന്റെ പുസ്തകം 3-ാം അധ്യായം അതിലെ 3 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, तीतोस का पुस्तक 3:3 से जब हम लोग पढ़ते हैं, നമ്മളെ രക്ഷ പ്രാപിച്ചതിന് ശേഷം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മൂലം നമ്മുടെ മേൽ പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന് നവീകരണം എന്ന് പറയുന്നത് എന്താണ്? റിന്യൂവിംഗ് മൈൻഡ്. എന്താണ്? ഈ സ്നേഹത്തിന്റെ ആഴത്തിലുള്ള ഗ്രാഹ്യം നമുക്കുണ്ടാകുന്നതാണ്. 3:5 का आखिरी भाग में हम पढ़ते हैं कि आत्मा का नया करना, मतलब पवित्र आत्मा हमें नया करता है। मतलब ये बात प्रभु ने जो हमारे लिए किया हुआ कार्य का बोध का नयापन, उसका ताजापन आत्मा हमें प्रति समय में हमको बताते रहेगा, हमको नया करते रहेगा। നമ്മൾ എങ്ങനെ രക്ഷപ്പെട്ടു? हम लोग उद्धार कैसे पाए प्रियो?
കൃപയാൽ अनुग्रह के द्वारा, വെറും സൗജന്യമായി मतलब मुफ्त में। ദൈവത്തിന് നമ്മളോട് മനുഷ്യപ്രീതി ഉദിച്ചപ്പോൾ मतलब परमेश्वर को जब मनुष्य के ऊपर मनुष्य प्रीति जब परमेश्वर का हृदय में होगा നമ്മളെ രക്ഷപ്പെട്ടു യേശുവിന്റെ ശരീര തകർച്ചയിലൂടെ. और हमें उद्धार मिला, परंतु उसके पीछे यीशु ने अपने शरीर को तोड़ा। അങ്ങനെ നമ്മൾ രക്ഷ പ്രാപിച്ച നമ്മൾ इस रीति से अनुग्रह से हम जो उद्धार पाए हुए हम लोग വീണ്ടും വീണ്ടും പരിശുദ്ധാത്മാവ് दोबारा बार बार पवित्र आत्मा क्या करेगा? ക്രിസ്തു മുഖാന്തരം मसीह के द्वारा നമ്മളെ ചൈതന്യപ്പെടുത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हमें उत्तेजना में और नयापन में हमें बढ़ाएगा। നമ്മളെ യശയാവിന്റെ പുസ്തകം 57:15 വായിക്കുകയാണ്. ईसाया पुस्तक 57 का 15 में हम पढ़ते हैं, ഉയർന്നിരിക്കുന്നവനായ ദൈവം, जो ऊंचा परमेश्वर है, സ്വർഗത്തിൽ വസിക്കുന്നവൻ, तो जो स्वर्ग में बसता है, അവൻ പറയുകയാണ്, वो कहता है ഞാൻ എനിക്ക് സ്വർഗത്തിൽ വസിക്കാൻ ഇഷ്ടമില്ല. मुझे अभी स्वर्ग में बसना अच्छा नहीं लगता। എനിക്ക് എന്റെ ശരീരം തകർന്ന് ഞാൻ രക്ഷിച്ചവരോട് കൂടെ വസിക്കണം. मेरा हृदय आग्रह है कि मैं उन लोगों के साथ बसूं जिन लोगों के लिए प्रभु ने अपने शरीर को तोड़ा और उन लोगों को उद्धार दिया। ऐसे लोगों के समाज के बीच में जाकर मैं रुकूं। യേശു എത്ര നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരുന്നത്? यीशु क्यों हमारे हृदय में आता है? ഉറങ്ങാനാണ്? सोने के लिए आया क्या? എന്തിനാണ്? क्यों आया है? നമ്മളെ ചൈതന്യപ്പെടുത്താൻ, हमें उत्तेजना से भरने के लिए, ജീവിപ്പിക്കാൻ. मतलब हमारे अंदर वो उत्तेजना से भरने के लिए, ताकि हम लोग उस जलन से हम लोग जिए। കർത്താവ് ജീവിപ്പിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ആർക്ക് വേണ്ടി ജീവിക്കും? तो जब प्रभु वो उत्तेजना लाकर वो जलन जब लाता है, तो तभी से वो विश्वासी किसके लिए जिएगा? അതാണ് ശുശ്രൂഷ. वो है सच्चा सेवा। അപ്പോൾ നമുക്ക് എപ്പോഴും കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്ന് इसलिए हमें बार बार प्रभु की उपस्थिति में आना है। നമ്മൾ പാപത്തിൽ ജീവിക്കുമ്പോൾ जब हम पाप में जीते हैं, നമ്മൾ കർത്താവിനെ ജീവിക്കണം. तब प्रभु के लिए नहीं जीने होगा। നമ്മളെ യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തി इसलिए हमें वापस पुनर्स्थापित करके നമ്മൾ മനസ്സ് തിരിഞ്ഞ് हमारा मन को फिराकर, കർത്താവെ ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി ജീവിക്കണം, हे प्रभु मैं आपके लिए जीना चाहता हूँ, ഞാൻ എന്റെ പാപങ്ങൾ मैं ഏറ്റുപറയുന്നു. मेरा पापों का अंगीकार करता हूँ प्रभु। അപ്പോൾ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? तो प्रभु क्या करेगा? വീണ്ടും നമ്മളിലേക്ക് സ്നേഹം പകർന്ന് दोबारा वो प्रेम को हमारे अंदर उंडेलकर, നമ്മളെ ചൈതന്യപ്പെടുത്തി हमें उत्तेजना से भरकर, നമ്മളെ അവന് വേണ്ടി ജീവിപ്പിക്കുമാറാക്കുന്നു. हमें प्रभु के लिए जी सके ऐसा अवस्था में लेकर आएगा। വെറും ജീവനല്ല, सिर्फ ऐसी एक साधारण जीवन देकर नहीं, സമൃദ്ധമായ ജീവൻ. बल्कि भंडार जीवन का समृद्धि से हमें देगा। അത് ആർക്കാണ് ലഭ്യമാകുന്നത്? उसका फायदा किसको है? അവന്റെ മക്കൾക്കാണ്. सिर्फ उनके परमेश्वर के बच्चों के लिए, यानी कि कलीसिया मंडली के लिए ये बात है। ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കാനാണ്. तो ये सब किसके लिए होना चाहिए? परमेश्वर के लिए जीने के लिए होना चाहिए। നമുക്ക് വേണ്ടി ജീവിക്കാനാണ് ആ ജീവൻ വേണ്ട. പഴയ ജീവൻ ഉണ്ടല്ലോ ഇഷ്ടം പോലെ. अपने लिए जीने के लिए परमेश्वर का भंडारता का जीवन का कोई जरूरत नहीं है, क्योंकि उसके लिए पुराना मनुष्य का जीवन काफी है ना। അപ്പം ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നവർ इसके लिए जो कोई प्रभु के लिए जीता है, ജീവനിൽ നിന്ന് ജീവനിലേക്ക്, वो जीवन से जीवन की ओर बढ़ता है। ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കാത്തവർ परंतु जो कोई परमेश्वर के लिए नहीं जीता, അവർ മരണത്തിൽ നിന്ന് മരണത്തിലേക്ക്. वो लोग मृत्यु से और गहरा मृत्यु की ओर जाता है। നോക്കണം, നമ്മൾ ദൈവത്തിനോട് ജീവിച്ചാൽ എന്താണ്? हम लोग अगर प्रभु के लिए जिएंगे तो क्या होगा? ഡബിൾ പോഷനാണ്. मतलब दुगना भाग मिलेगा, ജീവനിൽ നിന്ന് ജീവിതത്തിലേക്ക്. जीवन से और बहुतायत का जीवन मिलेगा। നമ്മളെ ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കാത്തവരെ കുറിച്ച് 2 പ്രാവശ്യം ചത്തവർ എന്ന യൂദയുടെ ലേഖനത്തിലുണ്ട്. युदा का पुस्तक में पढ़ते समय में जो प्रभु के लिए नहीं जीता 2 बार मरा है करके ऐसा कहता ഒരു है। ഫലവുമില്ല. मतलब कोई भी वो लोग कोई फल नहीं लाता, 2 ചത്തവർ. 2 बार मरा हुआ। അപ്പോൾ അവിടെ എന്താണ്? मतलब क्या है उसका अवस्था? ജീവൻ ഇരട്ടി കിട്ടുന്നത് പോലെ जैसा जीवन दुगना मिलकर फुर्ती से काम होता है, മരണത്തിന് ഡബിൾ പോർഷൻ ഉണ്ട്. मृत्यु में जीने वाले लोगों को भी दुगना भाग मिलेगा। അപ്പൊ കർത്താവിനായി ജീവിച്ചില്ലെങ്കിൽ അപകടം എന്താണ്? इसके लिए प्रभु के लिए अगर आज नहीं अभी से जीने के लिए शुरुआत नहीं किया तो उसका दुर्घटना क्या है प्रियो? ഡബിൾ മരണമാണ്. दुगना मृत्यु मिलेगा। അപ്പൊ മരണം ഉണ്ടാകാനല്ല കർത്താവ് വന്നത്. प्रभु क्यों आया? मृत्यु होने के लिए नहीं प्रभु आया। പിന്നെന്താണ്? प्रभु क्यों आया? നമ്മുടെ പ്രാണനെ രക്ഷിക്കുക. ताकि हमारा प्राण को बचाए। കർത്താവിന് വേണ്ടി അവൻ ജീവൻ തരുന്നത് കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കാൻ. उन्होंने अपना जीवन इसके लिए दिया ताकि आज से हम प्रभु के लिए जिए। നമ്മള് നമ്മുടെ ലവോദിക്ക സഭയെ കുറിച്ച് വായിക്കുമ്പോൾ लवोदिकिया मंडली के बारे में पढ़ते हैं, അവൾ വസ്ത്രം ഉടുത്തിട്ടില്ല. ये मंडली ने वस्त्र नहीं पहनी है। അവിടെ നോക്കാം, നഗ്നയാണ്. उधर प्रभु कहता है कि तू नंगा है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? രക്ഷാവസ്ത്രം ഇല്ല. उद्धार का वस्त्र ही नहीं है प्रियो, പക്ഷെ സഭയാണെന്ന് പറയുക. परंतु मंडली है करके बोल रहे हैं, ഞാൻ നിന്നെ ഉമിണ്ണു കളയും. मैं तुझे थूक दूंगा। നമുക്ക് അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है प्रियो? നമ്മൾ കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നതാണ് സഭ. प्रियो जो लोग प्रभु के लिए जी रहे हैं वो झुंड का नाम है कलीसिया मंडली। അപ്പോൾ കർത്താവിന്റെ ആ സ്നേഹം നമ്മുടെ ഉള്ളിൽ വന്നപ്പോൾ, इसलिए जब प्रभु का प्रेम जब हमारे अंदर आया കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കുമ്പോൾ और हम लोग प्रभु के लिए जीने का प्रेरणा में जी रहे हैं, നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? हम क्या करते हैं? ജീവൻ മേൽ ജീവൻ. हम लोग जीवन से बहुतायत जीवन का फुवारे में आगे आगे बढ़ते रहता है। അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है, ഞങ്ങൾ ഇന്ന് ജീവന്റെ വക്താക്കളാണ്. अभी हम लोग जीवन के सदस्य के लोग हैं, उसके उस
उसके भागी के लोग हैं। അവിടെ നമ്മളെ 2 കോരിന്ത്യർ दूसरा कोरिन्थी അതിന്റെ 2 കോരിന്ത്യർ 2 അധ്യായത്തിന്റെ 14 മുതൽ 16 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा कोरिन्थी दूसरा अध्याय उसका 14 से 17 तक पढ़ते हैं। ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നതും ലോകത്തിന് വേണ്ടി അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് വേണ്ടി ജീവിക്കുന്നതും തമ്മിലുള്ള ഒരു വ്യത്യാസം അവിടെ പറയുന്നത്. मतलब प्रभु के लिए जीना और संसार के लिए जीने का जो फर्क है, दोनों अलग अलग बातों का फर्क बताया है। परंतु परमेश्वर का धन्यवाद हो हाँ। जो मसीह में सदा हमको जय की उत्सव में ये मिलता है और अपने ज्ञान की सुगंध हमारे द्वारा हर जगह फैलाता है, क्योंकि हम परमेश्वर के निकट उद्धार पाने वालों और नाश होने वालों दोनों के लिए मसीह की सुगंध है। 16 भी पढ़ना। कुछ के लिए तो मरने की निमित्त मृत्यु की सुगंध और कितनों के लिए जीवन की निमित्त जीवन की सुगंध। ഇവിടെ നോക്കുക, ഞങ്ങളെ എല്ലായ്പ്പോഴും, हम लोग हर पल, വല്ലപ്പോഴും അല്ല, कभी कभी नहीं, ആഴ്ചയിൽ ഒരിക്കലല്ല, हफ्ते में एक बार नहीं, ഞായറാഴ്ച 2 മണിക്കൂറല്ല, या संडे का 2 घंटे का आराधना के लिए केवल नहीं, ഞങ്ങൾ എപ്പോഴും ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി हम ജീവിക്കുന്നതുകൊണ്ട് लोग हर पल मसीह के लिए जी रहे हैं। इसके लिए ക്രിസ്തുവിൽ ഞങ്ങളെ എപ്പോഴും ജയോത്സവമായി നടത്തും. मसीह में हम लोग हमेशा विजय से भरकर हमें चलाता है। നമ്മളെ വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ കർത്താവ് ജയാളികളെ വിളിക്കുക. मतलब प्रकाशित वाक्य में जैसा प्रभु विजयशाली लोगों को बुलाया, എന്താണ് ജയാളി? विजयशाली लोगों ने കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നതിനെയാണ് जयाली उद्देशिക്കുന്നത്. विजयशाली लोग मतलब क्या है? जो प्रभु के लिए जीने वाले लोग हैं, वो लोग ही है विजय प्राप्त किए हुए लोग। ഞങ്ങൾ എവിടെ പോയാലും हम लोग जिधर भी जाते हैं, ഞങ്ങൾ ജയത്തിന്റെ ഘോഷം പറയുക. हम लोग ये विजय का घोषणा हम करते हैं। അങ്ങനെ ക്രിസ്തു ക്രൂശിൽ മരിച്ചതിന്റെ പരിജ്ഞാനത്തിന്റെ വാസന ഞങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളിൽ നിന്ന് ഒഴുകുകയാണ്. ആ സ്നേഹം ഒഴുകുകയാണ്. क्योंकि प्रभु का जो मृत्यु से विजय पाकर पुनरुद्धान का बातों का वो खुशखबरी, वो जब हमारे अंदर आया, वो एक सुगंध जैसा हमारे अंदर आया। ये सुगंध का बात है, हम जिधर भी बोलते हैं वहां पर एक सुगंध का माहौल बन जाता है। അവിടെ രക്ഷിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നവരുടെ എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നവരുടെ ഇടയിലും और जो उद्धार पाते हुए लोगों के लिए, मतलब क्या, मतलब जो उद्धार पाकर प्रभु के लिए जी रहे हैं, उन लोगों के लिए ആ, ആ, जीवन से मैं ആ, അവർക്ക് വേണ്ടിയും उनके അവരുടെ लिए, ഇടയിലും उनके बीच में भी, താൻ സ്വയം ജീവിക്കുന്നവരുടെ ഇടയിലും और जो स्वयं के लिए जी रहे हैं उन लोगों के बीच में भी ഞങ്ങൾ എന്താണ്? हम लोग कौन है? ദൈവത്തിന്റെ സൗരവാസം. परमेश्वर का सुगंध है। പക്ഷെ ഈ സൗരഭ്യം परंतु ये सुगंध സ്വയത്തിൽ ജീവിക്കുന്നവർക്ക് മരണമോ हाँ, परंतु ये सुगंध जब आते समय में जो स्वयं के लिए जी रहा है, उनके लिए दुर्गंध बन जा रहा है, क्योंकि वो मृत्यु की ओर जा रहा है। മരണത്തിൽ നിന്ന് മരണത്തിലേക്ക് പോവാണ്. वो लोग का अवस्था क्या हो रहा है? मृत्यु की चलने वाले लोग बड़ा मृत्यु की ओर जा रहे हैं। എന്നാൽ ജീവൻ ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി ജീവിച്ചാലോ परंतु मसीह के लिए जीने वाले लोग जीवन प्राप्त करते हुए आगे बढ़ रहे हैं। ഇതാണ് സമൃദ്ധമായ ജീവൻ. इसीलिए कहते हैं बहुतायत का जीवन से जीना। ഓ, ഇതിനാര് പ്രാപ്തർ? इसके लिए योग्य कौन है प्रियो? ഞങ്ങളുടെ പ്രാപ്തിയല്ല, हमारा योग्यता नहीं है, ഇത് കർത്താവിൽ ആശ്രയിക്കുന്നവർ കൃപയാൽ ലഭിക്കുന്ന बल्कि ये പ്രാപ്തിയാണ്. तो प्रभु पर हमने आश्रय किया, इसलिए अनुग्रह से हमारे अंदर से आया। ഇങ്ങനെ നമ്മൾ ജീവിച്ചാൽ अगर हम लोग जिएंगे तो इसका प्रतिफल क्या है प्रियो? അവിടെ ചെന്നാൽ വല്ല പൂജ കിട്ടുമോ? उधर जाके कुछ मजदूरी मिलेगा क्या? തീർച്ചയായിട്ടും पक्का मिलेगा। അതാണ് നമ്മൾ അറിയേണ്ടത്. ये बात हमें जानना चाहिए। നമുക്കായിട്ട് ജീവിച്ചാൽ अगर हम अपने लिए स्वयं के लिए जिएंगे तो ഒരു ഒന്നുമില്ല ഉണ്ടാകും. उधर स्वर्ग में कुछ नहीं मिलेगा। തന്നെയല്ല, उतना ही नहीं, കുറച്ചില്ല, അവിടെ ചെല്ലും. वो स्वर्ग में विश्व नया जन्म पाया है तो स्वर्ग में तो पहुंचेगा। നമ്മളവിടെ വായിക്കുക, हम पढ़ते हैं കൊലോസ്യ ലേഖനം 3:23 വായിക്കുമ്പോൾ कोलोस्यों का पुस्तक 3:23 में, നാം ചെയ്യുന്നതൊക്കെയും हम जो काम करते हैं, നമ്മൾ ഓഫീസിലാണെങ്കിലും यानी कि आप ऑफिस में हो, കമ്പനിയിലാണെങ്കിലും कंपनी में हो, നമ്മള് ഏത് സ്ഥലത്താണെങ്കിലും जहाँ पर भी हो, ചെയ്യാൻ അവസരം കിട്ടുന്നതല്ല. जो काम करने के लिए जब भी हमको अवसर मिलता है, എങ്ങനെ ചെയ്യണം? कैसा करना? ആ, ഇതാണ് ശുശ്രൂഷ. पूरा കർത്താവ് पढ़ना। जो कुछ तुम करते हो हाँ। तन मन से करो, हाँ। यह समझकर कि मनुष्य के लिए और तन मन में ब्रैकेट में लिखना हर्ष से। हम लोग जो भी कुछ करते हैं हर्ष से प्रभु के लिए हम करते हैं, खुशी से। എന്നാൽ ഈ പകർന്ന തൈലം പോലെ मतलब क्या, वो हर्ष से करते हैं, मतलब क्या, जैसा सुगंध जब फूटकर फैलने लगा, നമ്മളിവിടെ 1 Corinthians 16 അധ്യായത്തിന്റെ 18 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് പോലെ जैसा आप लोग यहाँ पर लिखा है, पहला कोरिन्थियों सुगंध। 16 का 14 क्या है? जो भी कुछ करो प्रेम में करो। मतलब क्या, सुगंध फैलाते करना है। Praise the Lord. Amen. അതാണ് ഈ മറിയ പറഞ്ഞത്. കർത്താവ് പറഞ്ഞത് ഈ മറിയ ചെയ്തത് എവിടെ സുവിശേഷം പറയുന്നു അവിടെ അതിന്റെ അർത്ഥമുണ്ട്. उसीलिए प्रभु ने मरियम ने किया हुआ सेवा के विषय पे प्रभु कह रहा था कि ये मरियम ने अभी जो किया, वो जिधर भी सुसमाचार बांटा जाएगा वहां पर उसका गवाही होगा। അവകാശം എന്ന പ്രതിഫലം और ऐसे लोगों को मिरास जो प्रतिफल है, തരുമെന്നറിഞ്ഞ് ये बात मिलेगा करके ये जानकर, അവകാശം എന്ന പ്രതിഫലം उसका inheritance. 24 पढ़े, कोलोसियों 3:24। हाँ क्योंकि तुम जानते हो हाँ। कि तुम्हें इसके बदले प्रभु से मिरास मिलेगी। देखो, इसके बदले में प्रभु तुमको मिरास देगा।
ഏത് അടിസ്ഥാനത്തിലാണ് കർത്താവ് किसके बदले में मिल रहा है? നമുക്കായി ജീവിക്കാനാണോ? मतलब जो अपने लिए जीने वाले लोगों के लिए क्या? मतलब जो हर्ष से प्रभु के लिए किया, प्रभु के लिए सब सेवा किया, उन लोगों को प्रभु पक्का प्रतिफल देगा। കർത്താവിന് വേണ്ടി എന്ത് ചെയ്താലും मतलब प्रभु के लिए तुम जो भी कुछ करो, അത് കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുക. वो प्रभु के लिए सेवा है। എന്ത് ചെയ്താലും, कुछ भी करो, തിന്നാലും കുടിച്ചാലും. तुम खाओ पियो जो भी कुछ करो। പൗലോസ് ലേഖനം 3-17 വാക്യം. कोलोसे 3:17 में हम पढ़ते हैं। ആ, वचन में या काम में जो कुछ भी करो हाँ। सब प्रभु यीशु मसीह के नाम से करो। ആ നാമത്തിന്റെ പ്രത്യേകത കണ്ടോ? उस नाम का खासियत क्या है प्रियो? ആ നാമം പകർന്ന തൈലം പോലെ. वो नाम मतलब खुशबू फैलाने वाला नाम है वो। മറിയയുടെ കാര്യം പിന്നെയും ഓർക്കണം. तो उस समय में मरियम का बात याद करना है, क्या है वो? ആ നാമത്തെ സ്നേഹിക്കാതെ, वो अब तो ऐसा नाम को प्रेम ना करते हुए സുഗന്ധമില്ലാതെ, और सुगंध नहीं है, നമ്മള് വിയർപ്പിന്റെ എന്തെങ്കിലും കഷ്ടപ്പെട്ട് ഞെങ്ങി പിറുപിറുത്ത് കൊണ്ടൊക്കെ നമ്മൾ ആവലാതി പറഞ്ഞ് ചെയ്താൽ എന്താണ്? ആ, तो- ആത്മാവിന് മനമല്ല. तो वो प्रभु का प्रेम से ना भरकर और उसका सुगंध ना भरते हुए हम लोग ने कुछ मेहनत किया, थोड़ा कसरत किया, पसीना आया, पसीना का दुर्गंध फिर फैल रहे तो और कंप्लेंट कर शिकायत कर जैसा मार्ता कर रही थी वैसा ना करते हुए, അവിടെ നമ്മള് ചിലര് നമ്മള് കർത്താവിനെ സേവിക്കുകയാണ്. तो इस रीति से हम लोग प्रभु का सेवा कर रहे हैं। അപ്പോൾ തന്നെ ഈ സുവിശേഷ വേളയിൽ उसी समय में ये सुसमाचार का इस सेवा में പൗലോസിന്റെ കാലത്ത് തന്നെ पौलोस के समय में भी देखो क्या हुआ। കർത്താവിനെ സേവിക്കാതെ സ്വന്തം വയറിനെ സേവിച്ചതായിട്ട് അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. നമ്മള് റോമലേഖനം 16-18 വാക്യം. रोमियो का पुस्तक 16-17 में हम पढ़ते समय में वहां पर हम 18 में हम पढ़ते कि कुछ लोग ऐसे भी थे पौलोस के समय में प्रभु का नाम लेकर प्रभु के लिए सेवा करना चाहिए था, लेकिन प्रभु का नाम लेकर अपने ही पेट का सेवा कर रहे थे। ചക്കരവാക്ക് പറയുന്നുണ്ട്, मतलब वो लोग चिकनी चुपड़ी बातें बोलते हैं, അവരെ മധുരവാക്കുകളുണ്ട്. वो लोग मीठा मीठा अच्छा अच्छा बातें बोलते हैं, പക്ഷേ അവർ ചെയ്യുന്നത് എന്താണ്? परंतु सेवा किसके लिए कर रहे हैं? കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കുകയല്ല, प्रभु के लिए नहीं जी रहे, വയറിന് വേണ്ടി. अपना पेट के लिए। നമ്മൾ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3-18 വാക്യത്തിലുണ്ട്, फिलिपियों 3:18 में भी हम पढ़ते हैं, ഭൂമിയിലുള്ളത് ചിന്തിച്ച വയറിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്നവർക്ക് നാശം, അവസാനം അവരുടെ നാശം. मैं दुखी होकर कहता हूँ कि कुछ लोग हैं प्रभु का क्रूस के खिलाफ कार्य करते हैं, वो लोग नाशवान बातें बोलते हैं, भूमि की चीजों में मन लगाकर इनका ईश्वर पेट है, ऐसे लोगों का अंत विनाश होगा। ഇതെല്ലാം നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് കർത്താവിനെ ശുശ്രൂഷിക്കുന്നത് എങ്ങനെയാണെന്നുള്ളതാണ്. ये सब पॉइंट अभी तक हम जो भी पॉइंट हम सुन रहे थे प्रभु को विषय में कैसे हम प्रभु का सेवा करें उस आधार पर विषय है मैं बोल रहा हूँ। നമ്മുടെ ചിന്തയിൽ നമ്മൾ കർത്താവിനെ സേവിക്കുകയാണ്. हमारा मनोभावना में विचारों में भी हम प्रभु का सेवा कर रहे हैं, നമ്മുടെ വികാരങ്ങളിൽ हमारा भावनाओं में, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആഗ്രഹങ്ങളിലൂടെ, यहाँ तक कि हमारा जो भी आग्रह भी आता है, നമ്മുടെ കൈയും കാലും എല്ലാം हमारा हाथ पैर सब कुछ ശരീരത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ ചെയ്യുന്നത് നല്ലതാകലും. शरीर में जीते समय में जो भला हो या बुरा हो, നല്ലത് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? अच्छा मतलब क्या? കർത്താവിനാണ് ചെയ്തെങ്കിൽ. मतलब मैंने अच्छा काम मतलब क्या? प्रभु के लिए किया है। तो ഞാൻ എനിക്ക് വേണ്ടി നല്ല കാര്യം ചെയ്താലും मैं मेरे लिए भी अगर अच्छा काम करूँ तो അവിടെ वो നമ്മൾ अच्छा नहीं है, बुरा है। 49 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, 49 भजन संगीता में हम क्या पढ़ते हैं? നീ നിനക്ക് വേണ്ടി നന്മ ചെയ്യുമ്പോൾ तू जब अपने लिए भलाई करेगा, മനുഷ്യനെ നിന്നെ ഭാഗ്യവാനെന്ന് വാഴും. मनुष्य बोलेगा अरे तू कितना धन्य आदमी है, बड़ा घर है, सब कुछ बड़ा बड़ा काम किया उसने, പക്ഷേ അവന്റെ മഹത്വം സ്വർഗത്തിൽ പോകത്തില്ല. परंतु वो कमाया हुआ वो महिमा और संपत्ति जितना भी कमाया था मरने के बाद उसके पीछे नहीं जाएगा, उधर ही उसका महिमा खत्म हो जाएगा। ഇരുളവനെ ഭരിക്കും, अंधकार उसके ऊपर अधिकार जताएगा, അവൻ നരകത്തിലേക്ക് പോകും. यानी कि क्या वो नरक में जाएगा। ആകെ നമുക്ക് എന്തുണ്ടെങ്കിലും इसके लिए हमारे पास कुछ भी है बोला तो നമ്മൾ ജീവിക്കുന്നത് കർത്താവിന് വേണ്ടി. 49:17 मतलब हम लोग अभी जो भी कुछ जी रहे प्रभु के लिए जी रहे उस अर्थ में होना चाहिए। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായ जो कोई अब मसीह में है അവൻ एक सृष्टि है। ഈ പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? प्रभु की सेवा ആ, मैं നമ്മള് കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിക്കുക. मतलब अभी से हम लोग मैं प्रभु के लिए जी रहा हूँ, അപ്പോൾ നമ്മൾ കർത്താവിനെ ആത്മാർത്ഥതയോ इसलिए हमें प्रभु की उपस्थिति में सच्चा मन से पूरा मन से നമ്മൾ അതിൽ എന്തെങ്കിലും പരാജയം വന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ हमारे जीवन में इस विषय में कोई भी कमी या हार हुआ है तो നാം കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വന്ന്, तुरंत प्रभु के पास आना, കർത്താവേ हे प्रभु ഞാൻ എനിക്ക് വേണ്ടി ജീവിച്ചു പോയി, मैं अपने लिए स्वयं के लिए जी गया प्रभु, ഞാനിതാ നിന്റെ അടുക്കലേക്ക് വരുന്നു. इसके लिए मैं ऐसे ही हालत में आपके पास आता हूँ प्रभु। ഇങ്ങനെ നമ്മൾ ദിനംതോറും നമ്മുടെ ശരീരങ്ങളെ സമർപ്പിച്ചുകൊണ്ട് इस रीति से प्रतिदिन हमारा कमियों को हमारे शरीर को लेकर प्रभु के पास अर्पण करने आना है। നമ്മള് ദൈവത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കേണ്ടതാണ്. ऐसा करते करते हमें प्रभु के लिए जीना है। അവിടെ നമ്മുടെ സഭ എന്ന് പറയുന്നത് ദൈവരാജ്യമാണ്. कलीसिया का मतलब क्या है? मंडली का मतलब क्या है? वो स्वयं कलीसिया स्वयं ही परमेश्वर का एक राज्य है। ദൈവരാജ്യമാണ് എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? ये सब परमेश्वर का राज्य का मतलब क्या है? നീതിയാണ്, धार्मिकता है, സമാധാനമാണ്, शांति है പരിശുദ്ധാത്മാവിനുള്ള ജീവിതമാണ്. और पवित्र आत्मा में आनंद और जिंदगी है। അതിൽ കർത്താവിനെ സേവിക്കുന്നവൻ. ऐसे लोग जो प्रभु का सेवा करते हैं, നമുക്ക് റോമലേഖനം 14-17 വാക്യം കൂടെ വായിക്കാം. യോഹന്നാൻ का 14 का 17 सॉरी
रोमियो का पुस्तक 14:17। क्योंकि परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं, नहीं। परंतु धर्म और मेल मिलाप और वह आनंद है जो पवित्र आत्मा से अगला वाक्य जो कोई इस रीति से इस रीति से जो कोई मसीह का सेवा करता है। അപ്പൊ കർത്താവിനെ സേവിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब എന്താണ്? इस रीति से मसीह का सेवा करना मतलब क्या? കർത്താവിനായി ജീവിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मसीह के लिए जी रहा हूँ मतलब क्या? ആത്മാവിലുള്ള ജീവിതം. मतलब वो आत्मा से भरा हुआ जीवन है। ആത്മാവിൽ आत्मा में നാം ദൈവരാജ്യത്തിൽ परमेश्वर का राज्य के लिए നീതിയിലും സമാധാനത്തിലും धार्मिकता, शांति और आनंद से, അവന്റെ ശരീരം തകർത്തുകൊണ്ട് നമുക്ക് നീതി തന്നു. मतलब वो प्रभु जिसने अपना शरीर को अर्पण किया ताकि हमें धार्मिकता मिले, അവരെ കർത്താവ് കൊണ്ടുപോവുക. ऐसे लोगों को, ऐसा विश्वास करके प्रभु पे विश्वास करने वाले लोगों को, ऐसे लोगों को प्रभु आएगा, लेकर जाएगा। നാം അവനെ കാണുമ്പോൾ जब हम उसको देखेंगे നാം അവനെ പോലെ ഇരിക്കും. तब हम उनके समान बदल जाएंगे। ആരെ പോലെ ഇരിക്കും? किसके समान? അവന് വേണ്ടി ജീവിച്ചവർ അവനെ പോലെ ഇരിക്കും. जिन जिन लोगों ने प्रभु के लिए जिया वो लोग प्रभु के समान बन जाएंगे। ഓ, praise the Lord. Amen. എത്ര ജീവനുള്ള പ്രത്യാശയാണ്. कितना आशा, जिंदा आशा है ये, जीवित आशा है ये। കർത്താവ് വരാൻ താമസിക്കുന്നത് പോലും हमारा प्रभु का आगमन का देरी भी प्रियो, നാം നമുക്കായി ജീവിക്കുന്നത് വിട്ടിട്ട് हम लोग प्रभु का आगमन क्यों देरी में कर रहे हैं? प्रभु क्यों आने देर कर रहे हैं? ताकि ऐसे अभी भी कुछ विश्वासी लोग हैं जो अभी भी अपने लिए जी रहे हैं, ऐसे लोगों को भी എന്താണ്? क्या कर रहे हैं? എല്ലാം കർത്താവിന്റെയാണ്. क्योंकि सब कुछ प्रभु का है। അവൻ തരുന്ന വായു, उसने प्रभु परमेश्वर ने जो हवा दिया, അവൻ തന്ന ജീവൻ, प्रभु ने जो जीवन दिया, അവൻ തന്ന ശരീരം, उन्होंने जो अपना शरीर अर्पण किया, അവൻ തന്ന പുതിയ ഹൃദയം, उन्होंने जो नया मन हृदय दिया, അവന്റെ ആത്മാവ്, അവന്റെ വചനം എല്ലാം അവന്റെയാണ്. उनका आत्मा, उनका वचन, सब कुछ प्रभु का है प्रियो। നാം അവനിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചിട്ട് हम उनसे प्राप्त करके നാം അവന് കൊടുക്കുന്നു. वापस उनको लौटा रहे हैं। അവനിൽ ജീവൻ പ്രാപിക്കുന്നു, उनसे जीवन प्राप्त किया നാം അവന് വേണ്ടി ജീവിക്കും. ताकि हम लोग उसके लिए जी सके। Praise the Lord. मैं എത്ര ഇതാണ് കർത്താവ് അവിടെ പറഞ്ഞതിന്റെ ഉദ്ദേശം. ഏത്? യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 12-ാം അധ്യായം ഇവിടെ വായിച്ചില്ല. यही बात हम लोग शुरुआत में, जो यूहन्ना 12 में जो अपने शुरुआत में प्रथम वाक्य में पढ़ा, प्रभु का कहने का आत्मिक अर्थ था, इतना जब भी बोला। നമുക്ക് അവനെ ശ്രദ്ധിക്കാൻ പറ്റുള്ളൂ. इसलिए आओ हम लोग पूरे मन से इस महान प्रभु का हम सेवा करें प्रियो। ഒരു ദിവസമെങ്കിൽ कम से कम एक दिन നമ്മൾ കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിച്ചാൽ अगर प्रभु के लिए एक विश्वासी अगर जिया तो നമുക്ക് അതിന്റെ ആസ്വാദനവും സന്തോഷവും കിട്ടും. उसका वो उस दिन, वो जिस दिन सेवा किया, उस दिन प्रभु को सेवा करने का जो खुशी, एक आश्वासन, एक शांति, एक तृप्तता, वो विश्वासी के जीवन में रहेगा। പലരും ഇങ്ങനെ കട്ടവും പ്രയാസവും ഒക്കെ ഉള്ളത് കൊണ്ടൊക്കെ കർത്താവ് വരണമെന്ന് പറയുന്നത്. बहुत लोग क्या बोलते हैं, प्रभु तू जल्दी आ क्यों? मेरे जीवन में बहुत कष्ट है, प्रयास, तकलीफ बढ़ रहा है, गर्मी बढ़ रहा है, ये प्रॉब्लम, वो प्रॉब्लम, कर्ज बढ़ गया, इसके लिए प्रभु को जल्दी आने बोल रहे हैं प्रियो। എന്നാൽ ശരിക്കും അവിടെ ജീവിക്കാൻ തുടങ്ങിയാൽ परंतु जब सच्चा मसीह जीवन जीने लगेगा तब ഇപ്പൊ ഉടനെ വരണ്ട. तो प्रभु जल्दी बताओ, കാരണം എനിക്ക് ഈ ജീവിതം ഒന്നുകൂടെ ജീവിക്കണം. क्योंकि मुझे आपके सेवा करने के लिए मुझे और न्योछावर करना है, और अर्पण करना है। प्रभु थोड़ा समय और दो, അവിടെ വരുമ്പോൾ എനിക്ക് എന്തെങ്കിലും കിട്ടണ്ടേ? क्योंकि मुझे राज्य में पहुंचने के बाद प्रभु आपसे कुछ चाहिए ना मुझे। ഇവിടെ ജീവിക്കാതെ परंतु इसलिए यहाँ पर ना जीते हुए, ഇവിടെ നമ്മൾ വിതയ്ക്കുന്നു, यहाँ पर हम बोते हैं, അവിടെ നമ്മൾ കൊയ്യുന്നു. उसका फल वहाँ पर काटेंगे। ആകെ ആത്മാവിൽ വിതയ്ക്കാം. इसलिए आओ आत्मा में बोए। ജഡത്തിൽ വിതയ്ക്കുന്നവൻ ജഡത്തിൽ നാശം കൊയ്യും. जो शरीर में अभी बोएगा वो उधर नाश का कंटी काटेगा। Praise the Lord. आमेन। കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. प्रभु हम सबको सहायता करें।